स्पर्धा परीक्षेतील यशासाठी योग्य मार्गदर्शन आणि अचूक रणनीती. स्वागत आहे सर्वज्ञ करिअर अकॅडमी नाशिकमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले सर्वज्ञ करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामधला असा एकही विद्यार्थी आता नाही आहे की ज्याला माहिती नाही आहे की तलाठी भरती आता जाहीर झालेली आहे आणि तलाठी भरती ही कंबाईन ग्रुप सी अंतर्गत वर्ग करण्यात आलेली आहे आणि तलाठीसाठी 1539 जागांची ॲड सध्या कंबाईन ग्रुप सी मध्येच काय करण्यात आलेली आहे, ॲड करण्यात आलेली आहे. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपल्या या कंबाईन ग्रुप सीचा फॉर्म सर्वांनी भरायचा आहे आणि ज्यांनी आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले होते, ओके, त्यांनी एकदा काय करायचं, आपल्या प्रोफाईलला जाऊन फक्त एकदा चेक करून घ्यायचं आहे की आपल्या तलाठी या ग्राम महसूल अधिकारी या पदाला ब्लू टिक आलेली आहे का. ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांचं ऑटोमॅटिक ब्लू टिक येणार आहे. ज्यांचं आलेलं नसेल त्यांनी थोडंसं वेट करायचं आहे. जे नव्याने फॉर्म भरणार आहे तर त्यांना ग्राम महसूल अधिकारी या पदाला सुद्धा काय करायचं आहे, टिक करायचं आहे. ओके, तर हे होते जनरल इन्स्ट्रक्शन्स. ओके, परंतु आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे की कंबाईन ग्रुप बीची जी काही एक्झाम आहे, कंबाईन ग्रुप सीची जी एक्झाम आहे ती MPSC आयोग कंडक्ट करतो आणि या MPSC अंतर्गतच आता काय करण्यात आलेलं आहे, तलाठी भरती ॲड करण्यात आलेली आहे. सो आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी सांगणार आहे तो म्हणजे काय आहे की आत्तापर्यंत तुम्ही तलाठी भरतीसाठी जो सरळ सेवेचा अभ्यास करत होता, ओके, तो अभ्यास आता थोडासा बाजूला ठेवायचा आहे. का? कारण की तो अभ्यास आता तुम्हाला इथं जास्त कामात येणार नाही आहे. कारण की जर तुम्ही मागच्या वर्षीच्या ज्या तलाठी भरती झालेली होती, ओके, 2-3 वर्षांपूर्वी, तर त्या तलाठी भरतीचा जो पॅटर्न होता एक्झामचा, तो पॅटर्न आता पूर्णपणे चेंज झालेला आहे. आता पूर्णपणे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो सिलेबस आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेचा, तोच ॲज इट इज तलाठी भरतीला झालेला आहे. ओके, त्यामुळे एक्झाम पॅटर्न बदललेला आहे. त्यामुळे जुन्या सरळ सेवेचा अभ्यास करणारे जेवढे पण विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना आता अपडेट होण्याची वेळ आलेली आहे. ओके, त्यामुळे क्लास लावताना किंवा बॅच परचेस करताना अशाच ठिकाणी परचेस करा की जे ऑलरेडी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची एक्झाम किंवा बॅचेस घेत आहे. अशाच ठिकाणी तुम्हाला तुमचा कोर्स करायचा आहे किंवा बॅच परचेस करायची आहे. जे पूर्वीपासूनच सरळ सेवेमध्ये होते त्यांच्याकडे आता क्लास लावून तुम्हाला उपयोग होणार नाही आहे, कारण की पॅटर्न बदललेला आहे आणि MPSCचा पॅटर्न जो क्लासवाला फॉलो करणार तिथंच तुम्हाला काय करायचं आहे, बॅच परचेस करायच्या आहेत. ओके, या जर सर्व झाल्या जनरल इन्स्ट्रक्शन्स. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला माहिती आहे की कंबाईन गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये 100 प्रश्न असतात आणि या 100 प्रश्नांमध्ये सर्वात हायेस्ट वेटेज असणारा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे कोणता आहे, मॅथ्स रिझनिंग. आणि आपण आज त्याच सब्जेक्टचं काय बघणार आहोत, इंट्रोडक्शन लेक्चर बघणार आहोत. म्हणजे मॅथ्स रिझनिंगची संपूर्ण कंबाईन गट ब आणि गट क ची जी काही ABCD आहे ती आज आपण समजून घेणार आहोत. ओके, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही आहे, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचे जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. ओके, चला जाऊया आजच्या लेक्चरकडं. आजच्या लेक्चरकडं जाण्याच्या अगोदर सर्वात पहिले मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर बघा, सर्वात पहिल्यांदा सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या गुगलच्या आपल्या अँड्रॉइड फोनच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि तिथून सर्वज्ञ करिअर अकॅडमी हे ॲप काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. ओके, या ॲपवरती तुम्हाला आपल्या सर्व बॅचेस तुम्हाला मिळून जाणार आहे. कंबाईन गट ब गट क ची बॅच पण मिळेल, मॅथ्स रिझनिंगची पण बॅच मिळेल, इकॉनॉमिक्सची पण बॅच मिळेल. ओके, सो तुम्हाला हे पूर्णपणे इथं दिलं जाणार आहे. या ॲपवर तुम्हाला सगळं अपडेट मिळणार आहे. सो हे ॲप सर्वांनी काय करायचं आहे, डाउनलोड करून ठेवायचं आहे. ओके, पुढची महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही कंबाईन गट ब आणि गट क च्या, बघा बरं का, जर तुम्ही कंबाईन गट ब आणि गट क च्या मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचा जर योग्य पद्धतीने अभ्यास केला तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या एक्झामसाठी तुम्ही पूर्णपणे मॅथ्स रिझनिंगसाठी प्रिपेअर झालेला असाल तर ते म्हणजे काय आहे तुमचं, बघा, सर्वात पहिलं म्हणजे तुमचं काय येतं, तलाठी तर तुमचा याच्यामधून कवर होऊनच जाणार. ग्रामसेवकसाठी ज्या काही सरळ सेवेची एक्झाम होणार तो पण तुमचा सिलेबस कवर होणार. नगर परिषद, नगरपालिकांच्या ज्या काही भरती असतात त्यासुद्धा याच्यामध्ये कवर केल्या जाणार. शिक्षक भरती कवर केली जाते, रेल्वे भरती, पोलीस भरती, वनरक्षक, आरोग्य विभाग असेल, जिल्हा परिषद भरती असेल, ओके, जिल्हा परिषद भरती असेल,
ओके, किंवा कंबाईन गट ब, गट क ची परीक्षा असेल, MPSC असेल किंवा UPSC असेल. म्हणजेच एक सिंपल आहे, मॅथ्स आणि रिझनिंगचा सिलेबस प्रत्येक एक्झामसाठी जवळजवळ सारखा आहे. फक्त प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे की तुम्ही जितक्या खालची लेवलची एक्झाम देणार तेवढं प्रश्नांची पद्धत, प्रश्न विचारण्याची पद्धत सोपी हो राहते. जेवढं तुम्ही वरच्या हायर लेवलची एक्झाम देणार तेव्हा प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी काय होत जाते, हार्ड लेवलला चालली जात असते. ओके, त्यामुळे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंतचं मॅथमॅटिक्स येणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंतचा मॅथमॅटिक्स शिकलात तर तुम्ही या सर्व पदांसाठी, इथं जेवढे तुम्हाला पदं दिसत आहे या सर्व पदांसाठी होणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही मॅथ्स रिझनिंगसाठी प्रिपेअर झालेला असाल. ओके, त्यामुळे की मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचा एकच सिलेबस जर आपण व्यवस्थित समजून घेतला तर तुम्ही या सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये मॅथमॅटिक्समध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकतात. ओके, आता पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की थोडंसं आपण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल थोडंसं डिस्कस करूया. का? कारण की आता तलाठी भरती आपला टार्गेट आहे आणि तलाठी भरती जर प्रॉपर पद्धतीने आपल्याला पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्रॅक करायची असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे त्याची रणनीती मी तुम्हाला सांगत आहे, त्याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगत आहे. जर आपण 2023च्या पूर्वीचा जर पॅटर्न बघितला, 2023च्या पूर्वी, ओके, तर 2023च्या पूर्वी दोन वेगवेगळ्या एक्झाम होत होत्या, कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी. सेपरेट एक्झाम होत होत्या. एक्झाम कशा होत होत्या? सेपरेट होत होत्या. ओके, आणि या सेपरेट एक्झाममध्ये कंबाईनच्या बरं का काय केलं जात होतं, मॅथ्स आणि रिझनिंगवर, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग याच्यावर 15 क्वेश्चन्स विचारले जात होते. किती क्वेश्चन्स विचारले जात होते? 15 क्वेश्चन. 15 क्वेश्चन्स म्हणजे किती मार्क्स होतं? 15 मार्क्स होते. ओके, म्हणजे 15 क्वेश्चन्सच्या 15 मार्क्ससाठी आपल्याला मॅथमॅटिक्स प्रिपेअर करावा लागत होता. ओके, मग याच्यानंतर काय झालं की 2023ला थोडासा पॅटर्न चेंज झाला, पूर्णपणे पॅटर्न चेंज केला आणि MPSC आयोगाने प्रश्न विचारण्याची पद्धत आणि प्रश्नांची संख्या या दोन्ही गोष्टींमध्ये काय घडवून आणला? चेंज घडवून आणला. आणि याच्यामध्ये असं सांगितलं की इथून पुढं की कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीची सेपरेट एक्झाम होणार नाही, तर एकच एक्झाम होणार. कंबाईन गट ब आणि गट क ची एकच एक्झाम होणार. ओके, आणि या एकच एक्झाममध्ये तुम्हाला सांगितलं की मॅथ आणि रिझनिंग या सब्जेक्टमध्ये बघा बरं का, जो क्वेश्चन पेपर झाला 2023चा, तुम्ही क्वेश्चन पेपर ओपन करून बघा 2023चा कंबाईन गट ब आणि गट क चा. तर या परीक्षेमध्ये काय झालं की मॅथ्स आणि रिझनिंगवर 20 प्रश्न टाकण्यात आले. तब्बल 20 प्रश्न म्हणजे 20 मार्क्स काय करून आले? देण्यात आले. कोणत्या सब्जेक्टला? मॅथ्स आणि रिझनिंगला देण्यात आले. सो झालं काय मित्रांनो की 2023च्या पूर्वीचा जो पॅटर्न होता त्या पॅटर्नमध्ये मॅथमॅटिक्सचं रिजनल म्हणजे मॅथमॅटिक्सला जे काही वेटेज होतं, ओके, ते वेटेज इतर बाकी सब्जेक्टच्या लेवलनेच होतं. परंतु 2023 पासून काय केलं की MPSC आयोगाने मॅथ्स आणि रिझनिंगचं जे वेटेज आहे हे हायेस्ट करून टाकलं. म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग एवढे क्वेश्चन्स बाकी कोणत्या सब्जेक्टवर विचारले जात नाही. बरोबर आहे. त्यामुळे पुढे बघा नंतर काय झालं, 2024चा पॅटर्न जर आपण बघितला, 2025चा पॅटर्न बघितला आणि आता 2026मध्ये ज्या काही दोन कंबाईन गट ब आणि गट क च्या एक्झाम झाल्यात, ओके, 2025च्या. आता होतं काय तुम्हाला माहिती आहे, 2023ची एक्झाम 2024ला झाली, 2024ची एक्झाम 2025ला झाली आणि 2025ची एक्झाम 2026ला झाली. 2026ची अजून ॲड बाय कंबाईन गट ब ची झाली, कंबाईन ग्रुप सी ची ॲड यायची बाकी आहे. ओके, जी आता आपण फॉर्म भरतोय तिचा. मग झालं काय, या संपूर्ण पेपर्समध्ये काय झालेलं आहे की मॅथ्स आणि रिझनिंगवर, ओके, मॅथ्स अँड रिझनिंग याच्यावर 20 प्रश्नांचा जो पॅटर्न होता तो तसाच ठेवलेला आहे. म्हणजे मॅथमॅटिक्सचं वेटेज MPSC आयोगाने सर्वात जास्त करून टाकलेलं आहे. ओके, त्यामुळे काय झालेलं आहे मित्रांनो की बघा संपूर्ण महाराष्ट्राला हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, या 5 सब्जेक्टमध्ये ॲव्हरेजली बघा बरं का, या 5 सब्जेक्टमध्ये ॲव्हरेज आपण 7 ते 8 मार्क्स मिळवूनच घेतो. ओके, किती सब्जेक्टमध्ये? 5 सब्जेक्टमध्ये. ओके, त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला आपण असं कन्सिडर करूया 40 ते 45 मार्क्स. किती मार्क्स? 40 ते 45 मार्क्स आरामात मिळवता येत आहेत. पण 40 ते 45 मार्क्सवर आपलं मेरिट क्रॅक होत नाही आहे. मग आपल्याला जर मेरिट क्रॉस करायचं असेल तर मेरिट लागतं आहे 50च्या आसपास, नियर बाय 50 हे आपलं मेरिट लागत आहे.
याचा अर्थ काय रे मित्रांनो, की आपल्याला या 40-45 मार्क्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, 50+ मार्क्स आणायचे आहेत. आणि 50+ मार्क्स गॅरंटेड शुअर शॉट देणारा एकच सब्जेक्ट आहे, तो म्हणजे कोणता आहे, मॅथ्स आणि रिझनिंग आहे. का असं मी म्हणत आहे, तर समजून घ्या मित्रांनो, की तुम्ही इतर जे काही सब्जेक्ट आहे, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, ओके, हे जे सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्ट हेच आहे हे आपण कन्फर्म नाही सांगू शकत. कारण की जर आपला त्या सब्जेक्टचा अभ्यास थोडा कमी झालेला असेल किंवा आपल्या वाचण्यामध्ये जर एखादा सोर्स त्याच्यामधला आलेला नसेल एखाद्या टॉपिकवरचा, ओके, आणि त्याच्यावर जर प्रश्न आला, तर आपण जो टॉपिक वाचलेला आहे, जो सोर्स वाचलेला आहे, त्याच्यामधून आपल्याला जे उत्तर मिळालं आपण ते दिलेलं असेल. पण अदर सोर्सेसमध्ये जे जर काही अदर मॅटर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल, तर आपण 100% सांगू शकत नाही की मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. बरोबर आहे. पण मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग हा एकमेव सब्जेक्ट असा आहे की या सब्जेक्टमध्ये तुम्ही शुअर शॉट सांगू शकता की हा प्रश्न आहे, याचं हे सोडून दुसरं कोणतंच उत्तर येऊ शकत नाही. त्यामुळे की 100% मार्क्स मिळवून देणारा सब्जेक्ट, 100% श्युअरिटी देणारा सब्जेक्ट कोणता आहे, गणित आणि बुद्धिमत्ता आहे. आणि याच गणित बुद्धिमत्तेचं वेटेज कंबाईन गट ब आणि गट क ला सर्वात जास्त आहे. आणि म्हणून जर तुम्हाला तलाठीची एक्झाम क्रॅक करायची असेल पहिल्याच अटेम्प्टला, तर तुम्हाला या 20 प्रश्नांपैकी गणित बुद्धिमत्तेच्या किमान 15+ क्वेश्चन्स सॉल्व करता येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 15+ क्वेश्चन सॉल्व करता येत असतील, बरोबर, तर 100% तुमचे 15+ क्वेश्चन जर बरोबर आलेत, तर इथे 40 मार्क्स तुमचे हक्काचे, बरोबर, आणि मॅथमॅटिक्सचे 15 मार्क्स, असे टोटल तुमचे 55 मार्क्स होतात. आणि या 55 मार्क्सच्या जीवावर तुम्ही कंबाईनची कुठली पण प्रिलिम्स पास होऊ शकतात आरामात. बरोबर आहे. म्हणून आपलं टार्गेट असणार आहे की 50-55 मार्क्स आपल्याला आणायचे आहेत. आणि त्या 50-55 मार्क्ससाठी आपल्याला किमान 15 प्रश्न हे मॅथमॅटिक्सचे बरोबर आणायचेच आहेत. ओके, मग ते कसे आणायचे, कोणते चॅप्टर करायचे, कोणते महत्त्वाचे मॅथमॅटिक्सचे चॅप्टर आहे, कोणते रिझनिंगचे चॅप्टर्स आहेत, संपूर्ण डिटेल सिलेबस आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचा आहे. ओके, आणि कोणकोणत्या टॉपिक्सवर वारंवार प्रश्न विचारले जातात, मॅथमॅटिक्समध्ये सॉल्व करताना कोणकोणत्या अडचणी निर्माण होतात, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायच्या आहेत. ओके, पुढे जाऊया. मग थोडंसं मी इथं काय केलेलं आहे की आत्तापर्यंत 2023 पासून जेव्हा पॅटर्न चेंज झालेला आहे, या पॅटर्न चेंज झालेल्या पॅटर्नपासून 2023, 24 आणि 25 या 3 वर्षांमध्ये जवळपास आपल्या किती एक्झाम झालेल्या आहेत, 5 एक्झाम झालेल्या आहेत. ओके, आणि येऊ घातलेली ही 6वी एक्झाम असणार आहे 2023 पासूनची. कंबाईन गट ब आणि गट क ची कितवी परीक्षा असणार आहे, 6वी परीक्षा असणार आहे. ओके, म्हणून आत्तापर्यंत हे 5 जे क्वेश्चन पेपर झालेले आहेत, या 5 क्वेश्चन पेपरचं मी गणित बुद्धिमत्तेचं ॲनालिसिस केलं. आणि या ॲनालिसिसमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की दरवर्षी 20 प्रश्न हे हमखास, बघा बरं का, दरवर्षी किती प्रश्न, 20 प्रश्न हे हमखास आपल्याला गणित बुद्धिमत्तेवर विचारले जात आहेत. कशावर विचारले जात आहे, गणित बुद्धिमत्तेवर विचारले जात आहेत. आणि या 20 प्रश्नांचं जर आपण थोडंसं आपण याला आणखी डिवाइड केलं, तर याच्यामध्ये गणितावर म्हणजे मॅथ्सवर किती प्रश्न विचारले जात आहेत बघा, 11, 12, 12, 10, म्हणजे ॲव्हरेज आपण असं कन्सिडर करू शकू की आपल्याला ॲव्हरेज इथं 10 प्रश्न, किती प्रश्न, ॲव्हरेज 10 प्रश्न हे गणितावर विचारले जात आहेत. ओके, आणि बुद्धिमत्तेला बघा, रिझनिंगकडे जर आपण गेलो तर रिझनिंगमध्ये 7, 8, 7, 8, 9, याचा अर्थ काय, इथं 8 प्रश्न हे 100% आपल्याला कशावर विचारले जात आहे, रिझनिंगवर विचारले जात आहे. म्हणजेच गणितावरचे 10 प्रश्न, बुद्धिमत्तेचे 8 प्रश्न. आणि इथं बघा भूमिती 2025ला 2 प्रश्न होते. ओके, कंबाईन गट ब ला, गट क ला काही भूमितीवर प्रश्न टाकला नाही. 2024मध्ये जी कंबाईन गट ब आणि गट क ची परीक्षा झाली त्याच्यामध्ये 1, 2 आणि 2023ला 2 प्रश्न. म्हणजे आपण असं कन्सिडर करूया की भूमितीला 2 प्रश्न हमखास विचारले जात आहे कंबाईन गट ब आणि गट क मध्ये. म्हणजेच बघा इथं आपल्याला काय करायचं आहे, गणिताचं जे वेटेज असणार आहे ते 10 प्रश्न असणार आहे, 10 ते 11 प्रश्न असणार आहे. बुद्धिमत्तेचं वेटेज 7 ते 8 प्रश्न असणार आहे. आणि भूमितीचं वेटेज जे असणार आहे ते 1 ते 2 प्रश्न असणार आहे. सो आपल्याला या पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे. म्हणजे बरेच जण काय करतात की कंबाईन गट ब आणि गट क मध्ये अभ्यास करत असताना, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचा अभ्यास करत असताना भूमितीला थोडंसं काय करून देतात, स्किप करून देतात. पण लक्षात घ्या मित्रांनो की भूमितीवर हमखास 1 ते 2 प्रश्न येत आहेत. आणि भूमितीचं सगळ्यात सोपं आहे मित्रांनो. भूमितीमध्ये फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका, 100% उत्तर भेटेल. इथं तर लॉजिक लावण्याची पण गरज येत नाही. बरोबर आहे, भूमितीमध्ये जास्त लॉजिक लावण्याची गरज येत नाही. फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युले पाठ करून टाका, फॉर्म्युला लिहा, किमती टाका आणि उत्तर काढा.
बस एवढं सिंपल आहे. आणि एवढं सिंपल साठी जर आपल्याला आपण हक्काचे 2 मार्क घालवत असू तर आपल्या इतका मूर्ख दुसरा तिसरा कोणीच नाही आहे मग. ओके, म्हणून भूमितीला स्किप करण्याचा प्रयत्न करू नका. ओके, चला मग आता आपण पुढे जाऊया. क्वेश्चन पॅटर्न समजलेला आहे तुम्हाला. आता आपण जाऊया की मॅथमॅटिक्समध्ये कोणकोणते चॅप्टर्स कोणकोणते आपल्याला करायचे आहेत. ओके, मॅथमॅटिक्सच्या टोटल सिलेबसला आपण 4 पार्टमध्ये कव्हर केलेला आहे. पहिला जो पार्ट आहे त्याला बेसिक मॅथमॅटिक्स म्हणतात, बेसिक मॅथ्स म्हणतात. ओके, आणि या बेसिक मॅथ्समध्ये मग आपल्याला कोणकोणते चॅप्टर करायचे, अंक म्हणजे काय, संख्यांचे प्रकार आपल्याला करायचे आहेत. त्याच्यानंतर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत करायचं आहे. विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला करायच्या आहेत. अपूर्णांक करायचे आहेत. मग अपूर्णांकांमध्ये आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत, अपूर्णांक पण करायचे आहेत आणि दशांश संख्या पण आपल्याला करायची आहे. ओके, ते झालं. त्याच्यानंतर कंचे भागुबे बोडोमास जो रूल आहे. ओके, तर हा रूल आपल्याला समजून घ्यायचा आहे. सरळीकरण, सिम्प्लिफिकेशन, दरवर्षी आता आपण ते बघणारच आहे. मी तुम्हाला ते सगळं दाखवणारच आहे की दरवर्षी कंबाईन गट ब आणि गट क मध्ये काही महत्त्वाचे चॅप्टर्स असे आहेत की ज्या चॅप्टर्सवर वारंवार प्रश्न विचारले जातात आणि तेच प्रश्न काय होत आहेत, रिपीट होत आहेत. रिपीट होत आहे म्हणजे फक्त व्हॅल्यूज बदलत आहेत, फॉर्म्युला थोडासा चेंज होतोय, परंतु पॅटर्न तोच आहे प्रश्न विचारण्याचा. पॅटर्न चेंज होत नाहीये, फक्त आकडेवारी बदलत आहे. ओके, म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही असे पण चॅप्टर मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर घातांक आणि करणे म्हणजेच तुमचं इंडायसेस आणि तुमचं वर्गमूळ जे काही असतं, घनमूळ जे काही असतं, ओके, स्क्वेअर रूट वगैरे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर वर्गमूळ बघायचं आहे, घनमूळ बघायचं आहे, लसावी मसावी आपल्याला बघायचं आहे. म्हणजे हे मूलभूत गणिताचे काय आहेत, टॉपिक्स आहेत. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो की व्यावहारिक जे काही गणित आहे, कमर्शियल मॅथ्स जे काही आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सरासरी, गुणोत्तर प्रमाण, वयवारी, भागीदारी, मिश्रणे, शेकडेवारी, नफा तोटा, सूट कमिशन दलाली, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, ओके, या गोष्टी करणं गरजेचं आहे. ओके, आणि या गोष्टींवरच, या कमर्शियल मॅथ्सवरच कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क मध्ये सर्वात जास्त प्रश्न येतात. मॅक्सिमम क्वेश्चन्स याच कंटेंटवर विचारला जात आहे. बरोबर आहे, समजलंय तुम्हाला. म्हणून हा कंटेंट आपल्याला सोडायचा नाहीये. दुसरा एक महत्त्वाचा कंटेंट आहे की ज्याच्यामध्ये काळ, काम, वेग, ओके, अंतर याच्यावर प्रश्न विचारले जात असतात. मग त्याच्यामध्ये काही बेसिक महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत, जसं काळ आणि काम आहे, नळ आणि टाकी आहे, वेग वेळ अंतर आहे, रेल्वेवरचे उदाहरणं आहे, प्रवाह आणि होडी आहे. ओके, याच्यावर अधूनमधून प्रश्न येतो. ओके, पण 1 ते 2 प्रश्न याच्यावर आपल्याला पाहायला मिळतातच या कंटेंटवर. आणि सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे काय आहे, हा जो पार्ट आहे, ओके, या पार्टवर चुकून प्रश्न आला तर आला, चुकून प्रश्न आला तर येतो, नाहीतर येत पण नाही. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कोणता आहे, भूमिती आहे, की ज्याच्यावर दरवर्षी 2 क्वेश्चन येतात म्हणजे येतातच. बाकी तुम्ही संभाव्यता प्रोबॅबिलिटी नाही केलं तरी चालेल, परम्युटेशन कॉम्बिनेशन नाही केलं तरी चालेल, अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही केलं तरी चालेल, म्हणजे प्रोग्रेशनचे जे काही प्रकार आहेत, ओके, ते नाही केले तरी चालेल. विविध परिमाणं तुम्ही नाही केले तरी चालतंय. त्रिकोणमिती, ट्रिग्नोमेट्री तुम्ही नाही केली तरी चालतंय. बरोबर आहे, पण भूमितीमध्ये तुम्हाला 2 प्रश्न 100% येतातच. म्हणून बघा, हा जरी मॅथमॅटिक्सचा कंप्लीट सिलेबस असला तरी या सिलेबसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे जे बेसिकचे जे मूलभूत जे काही गणित असतं, त्या मूलभूत गणिताचा वापर फक्त आणि फक्त कशासाठी केला जात असतो की तुम्हाला पुढचे जे काही व्यावहारिक मॅथ्स तुम्ही जे काही शिकणार आहात त्याचं कॅल्क्युलेशन अगदी फास्ट पद्धतीने कसं केलं पाहिजे यासाठी आपल्याला बेसिक मॅथ्स येणं गरजेचं आहे. आणि बेसिक मॅथ्समुळे आपलं काय होतं, 3-4 गोष्टी घडतात. एक तर बेसिक मॅथ्समुळे आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन करण्याला मदत होते. ओके, कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढतोय, आपला ॲक्युरेसी वाढत चालते. ओके, आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याचे चान्सेस वाढून जातात. ओके, त्यामुळे बेसिक मॅथ्स येणं गरजेचंच आहे. आणि या बेसिक मॅथ्सच्या जीवावर मग तुम्ही व्यावहारिक मॅथमॅटिक्स आणि काळकाम वेग, ओके, अंतर, हे तुम्ही याच्याशी रिलेटेड जे काही चॅप्टर्स आहेत ते तुम्ही आरामाने काय करू शकतात, सॉल्व्ह करू शकतात. ओके, समजलं या. मग आता हा होता कंप्लीट सिलेबस, मॅथमॅटिक्सचा हा होता कंप्लीट सिलेबस की एवढे तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातली कुठल्याही प्रकारची एक्झाम द्यायची असेल तुम्हाला, ओके, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, तर त्यासाठी तुम्हाला एवढा कंटेंट करणं गरजेचं आहे. ओके, आता बघा, मग मी आता गेल्या काही वर्षांच्या ज्या काही 2023 पासून ते 2025 पर्यंत ज्या काही परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये तुम्हाला काही टॉपिक दाखवत आहे आणि त्या टॉपिकवर सेम पॅटर्नने प्रश्न विचारला जात आहे. ओके, आणि त्याचं मी तुम्हाला इथे ॲनालिसिस करून देत आहे. इथं प्रश्न आपल्याला कोणताही प्रश्न सोडवायचा नाही आहे. मी तुम्हाला सगळ्यात शेवटी हा प्रश्न सोडवायचा कसा ते सगळं सांगेल. ओके, बट सर्वात पहिले आपल्याला पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे, कारण की मी तुम्हाला बोललो की आजचं लेक्चर फक्त मॅथ्स आणि रिझनिंग समजून घेण्यासाठीचं आहे.
ओके, मग त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात, ओके, पॅटर्न कोणता फॉलो केला जात आहे, फक्त संख्या बदलत आहेत, बाकी काहीच होत नाही आहे. बरोबर आहे. तो पॅटर्न मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जसं बघा, कंबाईन ग्रुप सी 2025ची जी एक्झाम झालेली होती, म्हणजेच आत्ताच 11 जूनला जी काही परीक्षा झाली होती, 11 जून आणि 4 जूनला, ओके, ही झाली होती 11 जूनला झालेली होती, 11 जून 2026ला, आणि ही झालेली होती 4 जून 2026ला. ओके, या ज्या परीक्षा झालेल्या आहेत या परीक्षांमध्ये काय काय पॅटर्न विचारला गेला होता. आता आम्ही पहिला टॉपिक घेतलेला आहे शेकडेवारी. शेकडेवारीवर बघा इथं काय म्हटलेलं आहे, जर चौरसाची बाजू 25% वाढवली तर क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. ओके, म्हणजे हे चौरस आहे, ओके, आणि याची बाजू तुम्ही किती टक्क्याने वाढवत आहे, 24% वाढवत आहे. म्हणजे ही बाजू 24% वाढवली तर चौरसाच्या चारही बाजू कशा असतात, सेमच असतात. म्हणजे ही 24% वाढवली तर ही पण कितीने वाढणार आहे, 24% वाढणार आहे. ओके, म्हणजे इथं दोन्ही बाजू कशा झालेल्या आहेत, सेम. बरोबर आहे, समजलं. आता इथं बघा, सेम क्वेश्चन, फक्त इथं चौरस दिलेला होता, आता इथं काय देऊन टाकला, आयत देऊन टाकला. काय देऊन टाकला, आयत देऊन टाकला. समजा हा आयत आहे. ओके, आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात, सेम असतात. आता काय म्हटलेलं आहे की एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले. समजा ही बाजू 5% वाढली, मी प्लस लिहितो, वाढली म्हणजे प्लस लिहितो. ओके, आणि दुसऱ्या बाजूचं माप 10% काय झालं, कमी झालं. म्हणजे ही जी बाजू आहे ही 10% काय झाली, कमी झाली. ओके, तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेली चुकीची टक्केवारी किती. बरोबर आहे. मग आता तुम्हाला इथं काय साधं सिंपल लॉजिक आहे, इथं पण तुम्हाला क्षेत्रफळातील बदल विचारला, क्षेत्रफळामध्ये काय बदल होतोय हे विचारलं, इथं सुद्धा तुम्हाला क्षेत्रफळामध्ये काय बदल होत आहे, ओके, हा बदलच तुम्हाला विचारला. म्हणजे शेकडेवारीवरती एक प्रश्न हमखास क्षेत्रफळामध्ये काय बदल होत आहे यावर दरवर्षी विचारला जात आहे. म्हणजे इथं तुम्हाला चौरस दिलेला आहे, आयत दिलेला आहे, ओके, याच्यावरच प्रश्न रिपीट होत आहेत. आणि जर तुम्ही 2023ला बघितला, 2023च्या पेपरमध्ये पण हाच प्रश्न होता, 24च्या पेपरमध्ये पण असाच प्रश्न होता, 25च्या पेपरच्या सलग 2 पेपरमध्ये सेम क्वेश्चन आलेला आहे. फक्त आकृती बदलली, चौरसाचा आयत केला फक्त. दोघांची प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत एकच आहे. ओके, पद्धत बदलत नाही, शॉर्ट ट्रिक सुद्धा बदलत नाही. म्हणजेच काय, पॅटर्न सेम फॉलो करत आहे, फक्त आकडेवारी बदलते. इथं म्हटलं दोन्ही बाजू काय केलेल्या आहेत, वाढवलेल्या आहेत, दोन्हीच्या दोन्ही बाजू वाढवली. इथं काय विचारलं, एक बाजू वाढवली, एक बाजू कमी केली. बरोबर आहे. दुसरा प्रश्न सेम येणार, पहिली बाजू कमी केली, दुसरी बाजू वाढवली. या व्यतिरिक्त दुसरा, तिसरा किंवा दोन्ही बाजू काय केल्या, कमी केल्या, तर क्षेत्रफळामध्ये काय बदल होणार. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला काय केलं, एकतर दोन्ही बाजू वाढवलेल्या असू शकतात, एकतर दोन्ही बाजू कमी केलेल्या असू शकतात, एकतर एक बाजू वाढवली, दुसरी बाजू कमी केली, एकतर पहिली बाजू कमी केली, दुसरी बाजू वाढवली. याच पॅटर्नवर तुम्हाला शेकडेवारीवर प्रश्न विचारले जात आहेत. पॅटर्न समजून घ्या. ओके, ही पहिली बाजू असणार आहे, ही बाजू 1 आणि ही बाजू 2. आता चौरस म्हटला म्हणजे चौरसाच्या दोन्ही पण बाजू कशा असतात, सेम असतात. म्हणून बाजू 1 आणि बाजू 2 काय केलेलं आहे, जर 24% वाढवली तर पहिली बाजू 24ने वाढवली तर दुसरी बाजू पण 24नेच वाढणार आहे. बरोबर आहे. इथं आयत विचारला तर आयताची एक बाजू सेम असते, दुसरी बाजू सेम आहे, म्हणजे समोरासमोरच्या बाजू सेम असतात. बरोबर आहे. म्हणून एक बाजू वाढवली, एक बाजू कमी केलेली आहे, म्हणजे पॅटर्न सेम आहे. मला तुम्हाला पॅटर्न समजून सांगायचं आहे. ओके, पॅटर्न, याच पॅटर्नवर काय विचारले जात आहेत, प्रश्न विचारले जात आहे. झालं, तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे. दोघं पण परीक्षा बघा, एक 11 जूनला झाली, एक 4 जूनला झाली, मध्ये 6 दिवसांचा गॅप होता, पण पॅटर्न चेंज झाला नाही, पॅटर्न तोच आहे. पुढे बघा, म्हणजे शेकडेवारी हा पॅटर्न, शेकडेवारीमधला हा पॅटर्न करून जाणं आपल्यासाठी गरजेचं आहे. ओके, पुढे बघा, सरळीकरण. मी तुम्हाला बोललो ना, सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफिकेशनवर दरवर्षी प्रश्न विचारले जात आहे. ओके, सरळीकरण, सिम्प्लिफिकेशन. मग याच्यामध्ये आपण ते लहानपणी जे फॉर्म्युले शिकले होते ना, a² + b², बरोबर किती येणार, त्याचा फॉर्म्युला काय आहे, a² - b² फॉर्म्युला काय आहे, a³ - b³ फॉर्म्युला काय आहे. ओके, हे जे काही आपण हे फॉर्म्युले शिकलेलो होतो, या फॉर्म्युल्यांवर जे काही प्रश्न विचारले जात असतात त्याला सरळीकरण म्हणतो आपण, सिम्प्लिफिकेशन म्हणतो. ओके, आणि असे खूप सारे फॉर्म्युले आहेत आणि या सर्व फॉर्म्युल्यांवर काय विचारले जात आहे, प्रश्न विचारले जात आहे. ओके, मग आता बघा, एक साधं सिंपल आहे. इथं हा एक क्वेश्चन दिलेला आहे. ओके, इथं हा एक क्वेश्चन दिलेला आहे. हा क्वेश्चन 2025चा आहे, हा पण 2025चा आहे. झालं, म्हणजे तुम्हाला एक साधं सिंपल आहे.
की तुम्हाला सिम्प्लिफिकेशनवरती दरवर्षी प्रश्न विचारला जात आहे. बघा, हा पण प्रश्न सीची बोललो मी तुम्हाला, ही 11 जून 2026ला झालेली आहे आणि ही 4 जून 2026ला झालेली आहे. समजलं? म्हणजे पॅटर्न बदलला का? नाही, सिम्प्लिफिकेशनवरती याच फॉर्म्युल्यावर काय विचारले जात आहे, प्रश्न विचारले जात आहेत. ओके, म्हणजे यामध्ये सुद्धा पॅटर्न सेम फॉलो केला गेलेला आहे, पॅटर्न बदललेला नाहीये. पुढे बघा, नफा तोटा. आता नफा तोटामध्ये पण बघा, नफा तोटामध्ये सुद्धा इथं काय विचारलेलं बघा, एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, म्हणजे 25% त्याने मायनस केले. ओके, आणि इथं म्हटलेलं तरी त्यास 15% नफा होता, म्हणजे परत एक बाजू कितीने वाढलेली आहे, 15% वाढलेली आहे. ओके, मग छापील किंमत 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती? इथं पण बघा काय म्हटलेलं आहे की एक इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करण्यासाठी उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10%, घाऊक व्यापारासाठी 20% आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. म्हणजे सलग 3 वेळा सक्सेसिव्ह काय झालेले आहे, टक्केवारीमध्ये ॲडिशन झालेली आहे. ओके, तर उपकरणाची ठरलेली किंमत निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त असणार आहे? म्हणजेच काय आहे की नफा तोटा या पॅटर्नवर टक्केवारीवरच, बरोबर, प्रश्न विचारले जात आहेत. चेंज झाला का पॅटर्न? नाही, शेकडेवारीला धरूनच नफा तोट्यावर प्रश्न आलेले आहेत. बरोबर आहे, म्हणजे जर तुम्ही शेकडेवारी जर परफेक्ट केलेलं असेल तर नफा तोट्यावरचा तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ द्या, कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्ही सॉल्व्ह करू शकता 100%. बरोबर आहे, म्हणून बघा इथं पण पॅटर्न सेम फॉलो झालेला आहे. म्हणून जर तुम्ही नफा तोटा शेकडेवारी केलं तर नफा तोटा तुमच्यासाठी इझी होऊन जाणार. ओके, पुढे बघा, पुढं काम हा असा टॉपिक आहे वर्क की ज्याच्यावर 100% दरवर्षी प्रश्न विचारला जात आहे. बघा अगेन, ग्रुप सी 25, ग्रुप बी 25, सलग येणारे प्रश्न येते, सलग होणारे एक्झाम्स आहेत, पण कामवर दरवर्षी प्रश्न आला. ओके, म्हणजे इथं तुम्हाला माहिती आहे कामामध्ये आपण बघतो की 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात, 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात, 5 स्त्रिया 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. इथं सेम आहे की 3 पुरुषांनी केलेल्या एका कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाप्रमाणे होतात. म्हणजे 3 पुरुष जेवढे काम करतात तेवढंच काम किती करत आहेत, 5 मुलं करत आहेत. ओके, अशा टाईपचे जे काही क्वेश्चन्स आहेत कामवरचे, त्यावर दरवर्षी प्रश्न विचारला जात आहे. म्हणजे काम हे चॅप्टर आपल्यासाठी काय आहे, मोस्ट IMP आहे. ओके, पुढे बघा, त्याच्यानंतर रेल्वे हा MPSC आयोगाचा आवडता टॉपिक आहे. यावर सुद्धा दरवर्षी प्रश्न विचारला जातो. ओके, मग रेल्वेमध्ये खूप सारे टाईप्स आहेत, त्या टाईप्सपैकी कुठल्याही टाईप्सवर काय विचारला जातो, प्रश्न विचारला जात असतो. ओके, त्याच्यामुळे इथं बघा की ताशी 80 किलोमीटरने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एका प्लॅटफॉर्मला 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? इथं साधा प्रश्न टाकलेला आहे. ओके, आणि इथं काय विचारलेलं की एक ट्रेन मुंबईकडून गोवाकडे निघाली आणि दुसरी ट्रेन गोव्याकडून मुंबईकडे निघाली. ओके, त्या दोघे किती वाजता निघाल्या ते दिलेलं आहे, दोघं परस्पर विरोधी निघाले आहेत ते सांगितलेलं आहे, दोघांचा स्पीड दिलेला आहे आणि तुम्ही किती वाजता भेटतील हा एक पॅटर्नवर प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, म्हणजे काय आहे की रेल्वेमध्ये जे वेगवेगळ्या पॅटर्नवर क्वेश्चन विचारले जातात ते पॅटर्न आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे रेल्वे चॅप्टर हे आपल्यासाठी मोस्ट IMP आहे. जर याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारला जात असेल तर कशाला सोडायचं हे चॅप्टर, अजिबात सोडायचं नाही. ओके, पुढे बघा वयवारीवर सुद्धा दरवर्षी प्रश्न विचारले जाते. बघा 2025, 2024, म्हणजे 2024ला आला प्रश्न, 2025ला पण वयवारीवर प्रश्न आला. म्हणून वयवारी करणं गरजेचं आहे. आणि वयवारीवर बघा जास्त हार्ड लेवलचा क्वेश्चन विचारलेला नाहीये. ओके, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन विचारलेले आहे. राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष होती आणि 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होणार? ओके, आणि आता इथे दिलेलं 5 वर्षांपूर्वी रेखा आणि नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा, नेहा, नीरज यांचे सरासरी वय 33 आहे, तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल? म्हणजेच वयवारीवर जो प्रश्न विचारला जात आहे हा कोणत्या चॅप्टरला धरून विचारला जात आहे? सरासरी चॅप्टरला धरून विचारला जात आहे. म्हणून जर तुम्ही ॲव्हरेज चॅप्टर व्यवस्थित केलं, सरासरी हे चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित केलं तर याच्यानुसार याच्यावर विचारले जाणारे जे काही अदर टॉपिक्समधले जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही आरामाने सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे इथं फक्त वयवारी करून चालणार आहे का आपल्याला? तर नाही, तर वयवारीसोबत आपल्याला सरासरी पण करणं गरजेचं आहे. ओके, पुढे बघा, म्हणजे दरवर्षी वयवारीवर प्रश्न येतोय. पुढे बघा सरासरीवर प्रश्न येतोय
की एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे, 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 आहे आणि मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर वर्गातील मुलांची संख्या किती आहे? हा 2025चा क्वेश्चन आहे आणि हा 2023चा क्वेश्चन आहे. एका फलंदाज 19व्या डावामध्ये 98 धावा करतो आणि त्याची सरासरी 4ने वाटते, तर 19व्या डावानंतर सरासरी किती आहे? ओके, म्हणजे एक सिंपल पॅटर्न आहे. सरासरीवर विचारला जाणारा हा सिंपल पॅटर्न आहे. याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारला जातो, म्हणून सरासरी सुद्धा आपल्यासाठी येणाऱ्या एक्झामसाठी काय आहे? इम्पॉर्टंट कंटेंट आहे. ओके, पुढे जाऊया. आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे कोणता? सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. ओके, बघा 2025ला प्रश्न आला, 2023ला पण प्रश्न आला आणि दोन्ही वेळा जो प्रश्न आहे तर इथं काय म्हटलेलं आहे? सरळ व्याजाने, सरळ व्याजावर आलेला आहे आणि इथं पण सुद्धा कशावर प्रश्न आलेला आहे? सरळ व्याजावरच प्रश्न आलेला आहे. म्हणून सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज करणं गरजेचं आहे. ओके, जरी यावेळी सरळ व्याजावर प्रश्न आलेले होते तरी कदाचित चक्रवाढ व्याजावर पण प्रश्न येऊ शकतो. ओके, एकच मिनिट पाणी पितो. पुढे बघा. मग आता आपण हे संपूर्ण आपण काय केलं? 2023 पासून ते 2025 पर्यंतच्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं. ओके, आणि त्या ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला असं समजतंय की काही गणितातले असे टॉपिक्स आहेत की ज्या टॉपिक्सवर वारंवार आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. ओके, मग ते वारंवार प्रश्न विचारले जाणारे टॉपिक्स कोणकोणते आहेत? तर बघा, ते टॉपिक्स आहे तुमचं. एक आहे सिम्प्लिफिकेशन, सरळीकरण. ओके, काय आहे? सिम्प्लिफिकेशन, सरळीकरण आहे. ओके, त्याच्यानंतर आहे ॲव्हरेज, सरासरी. त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. त्याच्यानंतर येतं शेकडेवारी, पर्सेंटेज. काय आहे? पर्सेंटेज. ओके, पर्सेंटेज हा एक महत्त्वाचा कंटेंट आहे. त्याच्यानंतर नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस. ओके, काय आहे? प्रॉफिट अँड लॉस आहे. एकच मिनटं मित्रांनो, एकच मिनटं. ओके, आता बघा, पहिला महत्त्वाचा कंटेंट मी तुम्हाला कोणता सांगितला? टक्केवारी सांगितला. ओके, टक्केवारी, पर्सेंटेज. पर्सेंटेज झाल्यानंतर पुढचा महत्त्वाचा कंटेंट कोणता आहे? नफा आणि तोटा आहे. ओके, नफा आणि तोटानंतर पुढचा महत्त्वाचा कंटेंट कोणता आहे? बघा, नफा आणि तोटा, प्रॉफिट आणि लॉस हा जो एक महत्त्वाचा कंटेंट आहे तो एक आहे. त्याच्यानंतर लसावी, LCM, HCF. ओके, आता तुम्हाला सांगतो मी LCM HCF वर आत्तापर्यंत एकदा म्हणजे 2023 पासून ते 2025 पर्यंत एकच क्वेश्चन डायरेक्टली दोन क्वेश्चन डायरेक्टली विचारण्यात आलेले होते. परंतु लसावी मसावीचा वापर आहे ना, आपल्याला मोठे मोठे हायर कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करत असतो, गुणाकार भागाकार, तेव्हा आपल्याला लसावी मसावीचा फायदा होत असतो. त्यामुळे लसावी मसावी हे चॅप्टर जरी बेसिक मधलं चॅप्टर असलं तरी ते करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वर्क जे काही आहे ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारले जात आहे, त्याच्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन नावाचं जे काही चॅप्टर आहे हे सुद्धा मोस्ट IMP चॅप्टर आहे. कारण की रेशो प्रपोर्शन बघा बरं का मित्रांनो, काही चॅप्टर्स असे आहेत जसं तुम्हाला गणितामध्ये जर गणितावर मॅथमॅटिक्सवर पकड आणायची असेल तर तुम्हाला 2च चॅप्टर व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जसं पहिलं महत्त्वाचं चॅप्टर आहे रेशो आणि प्रपोर्शन आणि दुसरं महत्त्वाचं चॅप्टर आहे शेकडेवारी, टक्केवारी किंवा पर्सेंटेज. ओके, जर बघा तुम्ही गुणोत्तर व प्रमाण जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला वैवारी समजतं, भागीदारी समजतं, मिश्रणे समजतं. ओके, हे सिक्वेन्सने येणारे टॉपिक आहेत. आणि जर तुम्हाला पर्सेंटेज समजलं, टक्केवारी समजलं, शेकडेवारी समजलं तर तुम्हाला नफा तोटा, सूट कमिशन, दलाली, ओके, हा टॉपिक तुम्हाला समजतो. ओके, म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही गुणोत्तर प्रमाण आणि टक्केवारी हे 2 चॅप्टर केले मित्रांनो तुम्ही, तर या 2 चॅप्टरशी संबंधित जवळपास 5 ते 6 ते 7 चॅप्टर तुमच्या आरामात तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. म्हणून हे 2 चॅप्टर महत्त्वाचे आहे. पुढचा महत्त्वाचा कंटेंट आहे रेल्वे. रेल्वेवर दरवर्षी प्रश्न विचारला जात असतो. त्याच्यानंतर येतो सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट. त्याच्यानंतर येतो चक्रवाढ व्याज ज्याला आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो. त्याच्यानंतर येतात मिश्रणे ज्याला मिक्सचर्स आणि एलिगेशन्स म्हणतो आपण. ओके, आणि लास्ट पार्ट येतो अपूर्णांक. अपूर्णांकांचा वापर मी तुम्हाला परत एकदा सांगतो. अपूर्णांक हे असं चॅप्टर आहे, हे पण बेसिक चॅप्टर आहे. जसं मी तुम्हाला बोललो लसावी मसावी, तसं या अपूर्णांकांवर अधूनमधून प्रश्न डायरेक्ट पण येत असतो आणि याच अपूर्णांकाचा वापर आपल्याला जे मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स आहेत ते सोपं करण्यासाठी याचा मदत होत असते. ओके,
समजले? हे गणितात विचारले जाणारे मोस्ट IMP टॉपिक आहे. हे चॅप्टर जरी तुम्ही करून गेलात तरी गणितामधल्या 10 प्रश्नांपैकी 7 ते 8 प्रश्न तुमच्या आरामात याच्यातूनच सॉल्व्ह होतील, या चॅप्टर्समधून. ओके, म्हणून गणितामध्ये जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, ओके, आता जे विद्यार्थी नव्याने फॉर्म भरला असेल आणि त्यांच्यासाठी ज्यांनी याच्या अगोदर कधीच मॅथमॅटिक्सचं प्रिपरेशन केलं नसेल, तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा गणिताचा अभ्यास करताना हेच चॅप्टर करणं गरजेचं आहे. एवढे चॅप्टर करा. या चॅप्टरमधून तुमचे 10 प्रश्न जे गणितावर येणार आहे त्याच्यापैकी 7 ते 8 प्रश्न तुमचे या टॉपिक्सवरच असणार आहेत. त्यामुळे तुमचे 7 ते 8 मार्क कोणीच तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. पुढे बघा, पुढचं आता आपण रिझनिंगचे जे कंप्लीट सिलेबस आहे तो मी पहिले तुम्हाला दाखवतो आणि या कंप्लीट सिलेबसनुसार दरवर्षी कोणकोणत्या कंटेंटवर प्रश्न विचारला जात आहे, वारंवार विचारले जाणारे टॉपिक्स कोणते आहे ते पण दाखवतो आणि 2023 ते 2026 पर्यंत क्वेश्चन पेपरचं केलेलं ॲनालिसिस पण मी तुम्हाला दाखवतो. ओके, मग बघा, सर्वात पहिला जो रिझनिंगवरती क्वेश्चन विचारले जात असतात तर ते भाषिक किंवा शाब्दिक बुद्धिमत्ता, ज्याला आपण वर्बल रिझनिंग म्हणतो, की ज्याच्यामध्ये अक्षरमाला असेल, संख्यामाला असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, नातेसंबंध असेल, दिशा अंतर असेल, बैठक व्यवस्था असेल, रांगेतील स्थान असेल, वेन आकृत्या असेल, तर्क आणि अंदाज असेल, कॅलेंडर असेल, घड्याळ असेल, कोडे असतील, पझल्स, याचा समावेश तुमच्या वर्बल रिझनिंगमध्ये येतो. ओके, त्याच्यानंतर येतो नॉन वर्बल रिझनिंगमध्ये येतो. ओके, मग ज्याच्यामध्ये आकृत्यांची मालिका पूर्ण करणं, आकृत्यांची मोजणी करणं, की त्रिकोण किती आहे, चौकोन किती आहे, चौरस किती आहे, आयत किती आहे. ओके, त्याच्यानंतर आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा तुम्हाला सिक्वेन्स दिलेला असेल आणि तुम्हाला विचारतील याची मिरर इमेज कोणती आहे. ओके, पुढं आहे घनाकृती ठोकळा आहे. ओके, ऑपोजिट, कारण की एखाद्या, आता तुम्हाला माहिती आहे घनाकृती जो ठोकळा असतो त्या ठोकळ्याचा ऑपोजिट रंग कोणता आहे किंवा ऑपोजिट नंबर कोणता येऊ शकतो. डायस तुम्ही बघितला असेल, आपण जे बुद्धिबळ सापशिडी वगैरे खेळतो, सापशिडी खेळताना आपण तो डायस यूज करतो. मग त्या एकाच्या ऑपोजिटला कोणता नंबर्स असतो, 3च्या ऑपोजिटला कोणता नंबर्स असतो, हे घनाकृती ठोकळ्यावर विचारले जाणारे प्रश्न किंवा रंग विचारले जात असतात. त्याच्यानंतर आकृती पूर्ण करणे आणि तंतोतंत जुळणारी आकृती कोणती, हे याच्यामध्ये नॉन वर्बल रिझनिंगमध्ये हे क्वेश्चन म्हणजे या टॉपिक्सवर प्रश्न विचारले जात असतात. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा ॲनालिटिक, बघा ना काय म्हटलेलं आहे, ॲनालिटिकल आणि क्रिटिकल रिझनिंग म्हटलं गेलेलं आहे, की ज्याच्यामध्ये बघा विधानं आणि गृहीतकं दिली जात असतात किंवा विधानं आणि युक्तिवाद दिला जात असतो किंवा कारण आणि परिणाम दिला जात असतो किंवा डेटा सफिशियन्सी तुम्हाला दिली जात असते. ओके, डेटा इंटरप्रिटेशन ज्याला म्हणतो आपण, ते त्याच्यावरचे तुम्हाला काय केले जात असतात, क्वेश्चन दिले जात असतात आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले जात असतात. ओके, म्हणजे हा कंप्लीट सिलेबस आहे रिझनिंगचा. एवढा सिलेबस जर तुम्ही कव्हर केला तर तुम्ही महाराष्ट्रातली कुठली पण गणित बुद्धिमत्ते रिलेटेड, म्हणजे ज्या ज्या एक्झामसाठी गणित बुद्धिमत्ता आहे ते तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकतात. ओके, मग आता झाला कंप्लीट सिलेबस, पण आपल्याला वेळ कमी आहे आणि हा संपूर्ण सिलेबस कव्हर करणं शक्य आहे का? नाही आहे. तर मग आता जे विद्यार्थी शून्यापासून तयारी करणार असणार तर त्यांच्यासाठी काही वारंवार विचारले जाणारे टॉपिक्स आहेत, की तुम्ही तेवढे जरी टॉपिक करून गेलात, ओके, तरी तुमचे तेवढ्या टॉपिकवरचे 100% क्वेश्चन त्याच्यावरच येणार आणि तो प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह करून तुमचे हमखास तुम्ही जे रिझनिंगवर 8 प्रश्न येत आहे त्या 8 प्रश्नांपैकी तुम्ही 5 ते 6 क्वेश्चन तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता, तेवढे 5 ते 6 चॅप्टर करून. ओके, मग त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो क्वेश्चन येतो तो कोडिंग डिकोडिंगवर येतो. ओके, जसं इथं तुम्हाला दिलेलं बघा, थँक्स या शब्दाला असं म्हटलेलं आहे आपण SKNTHA. ओके, तर स्टुपिड हा शब्द कसा लिहिणार आपण? ओके, हे झालं कोडिंग डिकोडिंगवर विचारले जाणारे प्रश्न. ओके, त्याच्यानंतर येतं तुम्हाला इथं दिलेले कपल. ओके, बघा एकच मिनिट. ओके, इथं तुम्हाला दिलेला आहे कपल हा शब्द दिलेला आहे, त्याच्यासाठी काहीतरी कोड दिलेला आहे. तर डॉट, ओके, या शब्दासाठी तुम्हाला कोणता कोड यूज केला जाणार आहे. आणि दोन्ही पण प्रश्न बघा, एक प्रश्न 2 कंबाईन ग्रुप C 25चा आहे आणि एक कंबाईन ग्रुप B 25चा आहे. ओके, म्हणजे काय आहे, कोडिंग डिकोडिंगवर दरवर्षी प्रश्न येतात. म्हणून जर तुम्ही रिझनिंगमधला कोडिंग डिकोडिंग हे चॅप्टर केलं तर हमखास तुमचा एक प्रश्न याच्यातून सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यानंतर पुढं बघा, नातेसंबंध. नातेसंबंधांमध्ये दरवर्षी प्रश्न विचारले जातात की कोणाचा कोण लागतो, बरोबर आहे. जसं बघा 2025ला सुद्धा नातेसंबंधावर प्रश्न होता आणि 24ला सुद्धा प्रश्न होता. ओके, म्हणजे नातेसंबंधांवर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. म्हणून नातेसंबंध हा कंटेंट करून जाणं तुमच्यासाठी मोस्ट IMP आहे. त्याच्यानंतर बघा आकृत्या मोजणे. जसं बघा रे, कंबाईन ग्रुप C 2025ला ही डायग्राम दिली आणि त्याच्यामध्ये 5 त्रिकोण एकामध्ये दिलेले होते आणि सेम त्रिकोण बघा कंबाईन ग्रुप B 2025ला विचारण्यात आला. याच्यामध्ये बघा किती त्रिकोण दिले, 1 2 3 4
5 आणि 6. इथं फक्त एक त्रिकोण असा एक्स्ट्रा ऍड करून तोच प्रश्न कोणाला विचारण्यात आला? ग्रुप बी ला विचारण्यात आला. बघा, या अगोदर ग्रुप बी ची एक्झाम झाली आणि मग ग्रुप सी मध्ये विचारण्यात आलं. ग्रुप बी ला 6 कंटेंट दिले, इथं एक तुमचा काढून टाकला, हा ट्रायंगल काढून टाकला आणि 5च ठेवले आणि तुम्हाला विचारलं की त्रिकोणांची संख्या किती आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला बोललो ना, फक्त आकृती बदलणार आहे, संख्या बदलणार आहे, प्रश्न विचारण्याचा पॅटर्न बदलणार नाहीये. बरोबर आहे. आणि आत्तापर्यंत मी परत एकदा सांगेल, आत्तापर्यंत तुम्ही तलाठी भरतीसाठी जे गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास केलेला होता तो तिकडं सोडून द्यायचा. हे MPSC आहे. MPSC मध्ये प्रश्नांचा पॅटर्न फिक्स आहे, डेप्थ फिक्स आहे. त्यामुळे जर तुम्ही सरळ सेवेचं तलाठीचा जो पूर्वी अभ्यास केलेला असेल गणित बुद्धिमत्तेचा आणि त्या जीवावर जर तुम्ही इकडची एक्झाम देणार असाल तर लिहून घ्या मित्रांनो, मी कोऱ्या पानावर साईन करून देतो तुम्हाला. ओके, तुम्हाला गणित बुद्धिमत्तेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकणार नाही. त्याच्यामुळे आता पॅटर्न बदललेला आहे, एक्झाम पण बदललेली आहे की जी पूर्वी सेपरेट एक्झाम घेतली जात होती तलाठी भरतीसाठी, ती आता कंबाईन अंतर्गत आणण्यात आलेली आहे. सो कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो पॅटर्न आहे तोच पॅटर्न तुम्हाला तलाठीसाठी फॉलो करावा लागणार आहे. आधीच्या तलाठीचा पॅटर्न अजिबात इथं फॉलो करायचा नाही. ओके, पुढे बघा, पुढचा क्वेश्चन बघा, संख्यामाला. अगेन तुम्हाला इथं काही नंबर्स दिलेले आहेत आणि पुढच्या नंबरला क्वेश्चन मार्क करून दिला. इथं पण सेम केलेलं आहे, क्वेश्चन दिलेले आहे, तुम्हाला चुकीची संख्या ओळखायला लावलेली आहे. म्हणजे संख्यामाल्यावर सुद्धा दरवर्षी काय विचारला जात आहे? प्रश्न विचारला जात आहे. बघा, हा सीचा प्रश्न आहे, हा बीचा प्रश्न आहे. बरोबर आहे. पुढे बघा, म्हणजे संख्यामाला हे चॅप्टर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दिशा. जसा हा 2025चा प्रश्न आहे, हा 2024चा प्रश्न आहे. ओके, की एक व्यक्ती इकडून तिकडे गेला, एवढे किलोमीटर चालला, दक्षिणेकडे वळाला, उत्तरेकडे वळाला, उजवीकडे वळाला, डावीकडे वळाला, तो आता मूळ स्थानापासून किती लांब आहे किंवा अंतर किती आहे किंवा कोणत्या दिशेला आहे. ओके, असे प्रश्न या दिशा नावाच्या चॅप्टरवर येतात, डायरेक्शन्सवर विचारले जात असतात. ओके, आणि म्हणून दरवर्षी प्रश्न याच्यावर जर येत असेल तर हे चॅप्टर आपल्याला करून जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून बघा रे मित्रांनो, रिझनिंगवर आता आपण किती चॅप्टर बघितले बघा ना, एक म्हणजे किती क्वेश्चन बघितले, 1 2 3 4 5. म्हणजे बघा रे मित्रांनो, रिझनिंगवर एक साधं सिंपल लॉजिक सांगतो तुम्हाला. इथं बघा, रिझनिंगवर आपण 5 टॉपिक्स बघितलेत की ज्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. ओके, आणि मॅथ्समध्ये आपण किती कंटेंट बघितले बघा, परत एकदा मी तुम्हाला मोजून सांगतो. मॅथमॅटिक्समध्ये, ओके, मॅथमॅटिक्समध्ये किती प्रश्न घेतलेत आपण? 1. आता बघा बरं का, मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन बघू आपण. हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, 6, 7, 8. बघा, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे बघा की मॅथमॅटिक्सवर 8 टॉपिक्स, म्हणजे हमखास हे 13 टॉपिक्स असे आहेत ज्यावर दरवर्षी प्रश्न विचारला जातो. काय केला जातो? हे 13 टॉपिक्स असे आहेत की ज्यावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे 13 टॉपिक तुमच्यासाठी येणाऱ्या एक्झामसाठी मोस्ट IMP आहेत. कसे आहेत? मोस्ट IMP आहेत. म्हणून जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये हे 13 टॉपिक करून जा. या 13 टॉपिकवर तुमचे हमखास 13 प्रश्न येतील म्हणजे येतीलच आणि ते 13 प्रश्न तुमचे सॉल्व्ह होणार म्हणजे होणारच. ओके, या पद्धतीने तुम्हाला हे 13 टॉपिक्स अभ्यासायचे आहेत. पण मी तुम्हाला काय बोललो की आपल्याला फक्त 13 टॉपिक्सची तयारी करायची नाहीये, तर आपल्याला अशी तयारी करायची आहे की या 2 सब्जेक्ट मिळून किमान आपल्याला 15+ क्वेश्चन्स सॉल्व्ह करताच आले पाहिजे 100%. तेव्हा तुमचा स्कोअर 50+ जाणार आणि 50+ जर तुमचा स्कोअर गेला तर तुम्ही मेरिट काय करणार? क्रॉस करणार आणि तर तुम्ही पूर्वपरीक्षा काय होणार? पास होणार. म्हणून हे 13 टॉपिक्स आणि या व्यतिरिक्त जे बाकीचे टॉपिक्स आहेत जे वारंवार विचारले जातात ते एवढे टॉपिक जर तुम्ही 100% करून गेलात तर या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगमध्ये दुसरं तिसरं काहीच करण्याची गरज राहणार नाही. ओके, त्यामुळे समजले तुम्हाला हा पॅटर्न. आता पुढे जाऊया. बघा,
रिझनिंगचा सिलेबस समजला. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, मग रिझनिंगवर वारंवार विचारले जाणारे टॉपिक्स कोणकोणते आहेत, तर बघा एक आहे तुमचं अक्षरमाला आहे. काय आहे, अक्षरमाला आहे. ओके, ज्याच्यामध्ये ABCD वर प्रश्न विचारले जात असतात. त्याच्यानंतर संख्यामाला आहे, संख्यांवर प्रश्न विचारले जातात. कोडिंग डिकोडिंगवर प्रश्न विचारले जातात. नातेसंबंधांवर प्रश्न विचारले जातात. दिशेवर प्रश्न विचारले जातात, डायरेक्शन्सवर. त्याच्यानंतर कॅलेंडरवर प्रश्न विचारले जातात. घड्याळवर प्रश्न विचारले जातात. नातेसंबंध डबल झालेले इथे. सहसंबंधांवर प्रश्न विचारले जात असतात. आकृती मोजण्यावर प्रश्न विचारले जात असतात. क्रमांकन, रँकिंग, बरोबर का नाही, की उंचीनुसार क्रम लावा, मग त्याच्याविषयी काही विधानं दिलेली असतील तुम्हाला, किंवा रांगेमधील स्थान आपण एकमेकांचे चेंज केले तर हा मागून कितवा येणार, तो पुढून कितवा येणार. ओके, असे प्रश्न या क्रमांकांवर विचारले जात असतात, रँकिंगवर. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो की आपलं रिझनिंगमधला एक कंटेंट असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला विधानं, निष्कर्ष दिले जात असतात. ओके, वेन आकृत्यांवर प्रश्न विचारले जातात. बैठक व्यवस्थेवर प्रश्न विचारला जातात, किंवा डेटा इंटरप्रिटेशनवर प्रश्न विचारले जात असतात. डेटा दिला जातो आणि त्या डेटा रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जात असतात. ओके, एवढे बुद्धिमत्तेचे सतत विचारले जाणारे काय आहे, टॉपिक्स आहेत. ओके, हे टॉपिक जर तुम्ही परफेक्ट करून गेलात मित्रांनो तर 100% 20 प्रश्नांपैकी 15+ प्रश्न तुम्ही घेणार म्हणजे घेणारच, आणि त्यावर तुम्हाला 15+ मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच. ओके, फक्त या टॉपिकची तयारी अशी करायची आहे की या टॉपिकवर कसाही घुमून फिरून प्रश्न टाकला की तो आपल्याला सॉल्व करताच आला पाहिजे. ओके, पुढे जाऊया. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की सर चला आम्हाला हे सगळं समजलेलं आहे, कोणतं करायचं, कसं करायचं, पण याच्या अगोदर आम्ही मॅथमॅटिक्स कधी केलेलंच नाही आहे, किंवा केलेलं आहे पण आम्हाला प्रॉपर पद्धतीने जमलेलंच नाही आहे, आणि आम्हाला या शॉर्ट वेळामध्ये कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त या मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगमध्ये स्कोअर करायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे. तर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे ही बॅच Z2H. Z2H म्हणजे काय आहे, 0 to Hero बॅच आहे. म्हणजे या बॅचमध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंग असं शिकून घेणार आहोत की जे मॅथमॅटिक्समध्ये अगदी शून्य असणारा जो विद्यार्थी आहे, 0 असणारा जो विद्यार्थी आहे, त्याला हिरो बनवून सोडायचं आहे आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये. ओके, त्यामुळे हा आपण एकच क्वेश्चन पेपरचा पॅटर्न फॉलो करणार आहे, कंबाईन गट ब आणि गट क चा. त्याच्यानुसार तुमच्या सर्व तलाठी एक्झाम होणार, ग्रामसेवक, पोलीस भरती, वनरक्षक असेल, जिल्हा परिषद भरती असेल, आरोग्य भरती असेल, सरळ सेवा असेल, कंबाईन गट ब गट क असेल, अशा सगळ्याच प्रकारच्या एक्झाम तुम्ही आरामात टॅकल करू शकता, MPSC आणि UPSC पण. ओके, मग याच्यामध्ये आपल्या या बॅचचं फीचर काय काय असणार आहे, तर सर्वात पहिलं महत्त्वाचं फीचर असणार आहे की ही बॅच आपली बेसिक टू ॲडव्हान्स लेवल असणार आहे. ओके, म्हणजे अगदी मॅथमॅटिक्समध्ये शून्य असणारा विद्यार्थी ते मॅथमॅटिक्सला ज्याला चांगलं जमतंय पण ज्याला चांगला स्कोअर करता येत नाही, ज्याचा स्पीड कमी आहे, त्याचा स्पीड वाढवण्यापर्यंत इथपर्यंतच्या लेवलचा आपण ॲडव्हान्स लेवलचं मॅथमॅटिक्स तुम्हाला शिकवणार आहोत. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथं प्रत्येक छोटा छोटा कन्सेप्ट मॅथमॅटिक्समधला तुम्हाला क्लिअर केला जाणार आहे. कारण की कन्सेप्ट क्लिअर झाला तर लॉजिक समजणं सोपं जातं. लॉजिक समजलं तर प्रश्न कसा सॉल्व करायचा हे समजतं, आणि प्रश्न कसा सॉल्व करायचा समजलं तर फास्ट कॅल्क्युलेशन होतात. फास्ट कॅल्क्युलेशन झालं तर कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट मिळतं. ओके, त्याच्यासाठी संकल्पना स्पष्ट करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर युनिव्हर्सल ट्रिक शिकवल्या जातील की सेम पॅटर्नच्या सेम प्रश्नांसाठी सेम ट्रिक फॉलो करायची. ती ट्रिक तुमची युनिव्हर्सल ट्रिक असेल, त्या प्रकारचा तुम्ही कोणताही प्रॉब्लेम त्या ट्रिकने काय करू शकतात, सॉल्व करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला संपूर्ण चॅप्टर्सच्या ज्या काही PDFs आहेत, त्या म्हणजे संपूर्ण चॅप्टरच्या ज्या काही नोट्स आहेत त्या PDF स्वरूपात आपल्या ॲपला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ओके, त्यामुळे पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 2020 बघा बरं का, 2020 ते 2026 पर्यंतच्या जेवढे क्वेश्चन पेपर झालेले आहेत, ओके, कंबाईन गट ब गट क, MPSC, ओके, आणि प्रिलिम्स आणि सर्व मेन्स, या संपूर्ण कंटेंटमध्ये 2020 ते 2026 पर्यंतच्या जेवढ्या प्री आणि मेन्स झालेले आहेत, या सर्व प्री आणि मेन्समध्ये मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगवर जे काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्याच्या संपूर्ण PYQ ॲनालिसिस तुम्हाला काय दिले जाणार आहे, मोफत दिलं जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं कॅल्क्युलेशन, आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय राहतो की सर मला मॅथमॅटिक्स जमतंय, ओके, मला लॉजिक समजतंय, मला उत्तर पण काढता येतंय, पण सर माझ्याकडनं कॅल्क्युलेशन फास्ट होत नाही आहे, कॅल्क्युलेशन करण्यातच माझा वेळ जातोय आणि मला मॅथमॅटिक्सला वेळ पुरत नाही आहे. ओके, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण फास्ट कॅल्क्युलेशन कसं करता येऊ शकतं याच्या काही टेक्निक्स असतात, त्या टेक्निक्ससुद्धा तुम्हाला इथे शिकवल्या जाणार आहेत. आणि लास्ट पार्ट तो म्हणजे काय आहे की मंडे टू सॅटरडे जे काही टीचिंग चालणार आहे, ओके, त्या टीचिंगमध्ये तुम्हाला जे काही डाऊट्स आलेले असतील, ओके,
तर त्या डाऊट्सवर आपण रविवारी एक सेपरेट सेशन घेतो की ज्याच्यामध्ये तुमच्या आठवड्याभरामध्ये जे काही डाऊट्स आलेले ते सगळे डाऊट्स क्लिअर केले जातात आणि तुमचं PYQ ॲनालिसिस देखील काय केलं जात असतं, करून घेतलं जात असतं. ओके, समजलंय? हे होते आपल्या बॅचचे वैशिष्ट्य आणि आपल्या बॅचचा कोड असणार आहे बॅच Z2H. Z2H म्हणजे काय, 0 to Hero. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढं बघा, मग आता या बॅच सोबत तुम्हाला कोणकोणता फ्री कंटेंट मिळणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा फ्री कंटेंट काय काय आहे, तर बघा बॅच Z2H जर तुम्ही परचेस केली तर या बॅचमध्ये बघा तुम्हाला सगळ्याच प्रकारच्या म्हणजे 2026 ते 2027च्या दरम्यान जेवढ्या काही सरळ सेवेच्या असतील, MPSC कंबाईन गट ब गट क असेल, राज्यसेवा असेल, सगळ्याच प्रकारच्या तुम्ही कुठल्या पण प्रकारची एक्झाम देत असाल, ओके, सर्व सरळ सेवा आणि MPSC सगळ्या सरळ सेवांसाठी तुमचा ही बॅच पूर्ण तुम्हाला परिपूर्ण असेल. या बॅच व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं तिसरं काहीच करण्याची गरज नसेल. ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला फ्री बेसिक टू ॲडव्हान्स मॅथमॅटिक्सची बॅच फ्री दिली जाणार आहे. ओके, म्हणजेच तुम्हाला ज्या बॅचची फी आपल्या ॲपला बघा बरं का, या बॅचची फी आपल्या ॲपला किती आहे, 499 रुपये आहे. म्हणजे 499 रुपयाची ही जी बॅच आहे ही पूर्णपणे तुम्हाला या बॅच सोबत मोफत दिली जाणार आहे. ही बॅच कशी दिली जाणार आहे, मोफत. म्हणजे ज्यांचं मॅथमॅटिक्सचं जे बेसिक्स आहे ते एकदम वीक आहे अशा विद्यार्थ्याला अगदी शून्यापासून मॅथमॅटिक्सचं बेसिक शिकवण्यासाठी हिची 499 रुपयाची जी बॅच आहे ती पूर्णपणे तुम्हाला मोफत दिली जाणार आहे आणि सोबतच त्याच्या पूर्ण फ्री स्टडी मटेरियलसुद्धा तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून दिलं जाणार आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट की या बॅचमध्ये मी तुम्हाला बोललो 2020 ते 2026 पर्यंतच्या जेवढ्या प्रिलिम्स परीक्षा झालेल्या आहेत प्लस जेवढ्या मेन्स परीक्षा झालेल्या आहेत MPSC आयोगाच्या, ओके, कोणत्या आयोगाच्या, MPSC आयोगाच्या जेवढ्या प्रिलिम्स आणि मेन्सच्या परीक्षा झालेल्या आहेत, मग ती राज्यसेवा पूर्वमुख्य असो किंवा तुमची कंबाईन पूर्वमुख्य असो, गट ब गट क असो, ओके, पूर्वमुख्य कोणत्याही परीक्षा असो, या सर्व परीक्षांमध्ये मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगवर विचारलेल्या प्रश्नांचं तुम्हाला ॲनालिसिसवाले काय केले जाणार आहे, व्हिडिओ लेक्चर्स. ही पण जी बॅच आहे जिची पण फी 499 रुपये आहे. ओके, तर ही सुद्धा बॅच पूर्णपणे तुम्हाला यामध्ये मोफत दिली जात आहे. म्हणजेच जर तुम्ही 1000 रुपयाची बॅच परचेस केली, 1000 रुपयाची बॅच परचेस केली, आपल्या बॅचची फीज असणार आहे 1000 रुपीज. किती असणार आहे, 1000 रुपीज मॅथ्स आणि रिझनिंगच्या बॅचची फी असणार आहे. या 1000 रुपीजमध्ये तुम्हाला 1000 रुपयाचा कंटेंट फ्री दिला जाणार आहे. म्हणजे 1000ची बॅच आणि 1000चा फ्री कंटेंट, म्हणजे असं एकूण तुम्हाला 2000 रुपयांचा कंटेंट फ्री दिला जाणार आहे. ओके, आणि सोबत तुम्हाला संपूर्ण आपलं जे स्टडी मटेरियल आहे ते फ्री ऑफ कॉस्ट PDF स्वरूपात अवेलेबल करून दिलं जाणार आहे की जे तुम्ही आपल्या ॲपमधून डाउनलोड करू शकतात. त्याचा तुम्ही PDF सुद्धा काय करू शकतात, प्रिंट करू शकतात. ओके, म्हणजे तुम्हाला प्रिंटेबल मटेरियल इथून काय केलं जाणार आहे, प्रोव्हाइड केलं जाणार आहे, जे तुमच्या एंडने तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, प्रिंट करून घ्यायचं आहे. ओके, पुढे जाऊया आता. मग ही बॅच परचेस करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमच्या अँड्रॉइड फोनच्या कशावर जायचं आहे, प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, सर्वज्ञ करिअर अकॅडमी हे ॲप सर्च करायचं आहे. हा आपला लोगो आहे, हा लोगो असणारा ॲप तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. आणि या डाउनलोडमध्ये तलाठी भरती बघा बरं का, या ॲपवरती तुम्हाला एक नाव दिसेल, तलाठी भरती गणित बुद्धिमत्ता. ओके, कोणती बॅच दिसेल, गणित बुद्धिमत्ता नावाची तुम्हाला बॅच दिसेल. ती बॅच तुम्हाला परचेस करायची आहे. ओके, पुढे जाऊया. एकच मिनिट मित्रांनो, पाणी पितो. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही तुम्हाला PYQ समजून घेणं फार जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही लेटेस्ट PYQ समजून घेतले 2025-26चे, ओके, तर तुम्हाला पुढच्या एक्झाममध्ये कसा प्रश्न येऊ शकतो हे समजतं. म्हणून PYQ समजले तर सिलेक्शन सोपं होऊन जातं, हे उगाच नाही म्हणत. ओके, सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट बघा की PYQ ॲनालिसिस करणं का गरजेचं असतं, कारण की PYQ ॲनालिसिस केल्यानंतर कन्सेप्च्युअल आपली क्लिअरिटी होते. ओके, स्मार्ट ट्रिक्स आपल्याला समजतात आणि आपलं सिलेक्शन काय होऊन जातं, सोपं होऊन जातं. बरोबर आहे, म्हणून PYQ ॲनालिसिस करणं फार जास्त गरजेचं आहे. ओके,
पुढे जाऊया. मग ह्या PYQ ॲनालिसिसनुसार बघा 2025ला काहीतरी क्वेश्चन आलेला होता. जसं इथं तुम्हाला काय म्हटलेलं, मी जसं बोललो ना तुम्हाला, शेकडेवारीवर कशावर प्रश्न विचारला गेलेला होता, शेकडेवारीवर प्रश्न विचारला गेलेला होता. ओके, आणि या शेकडेवारीवर विचारला गेलेला प्रश्न इथं पण बघा सेम. हा कोणता प्रश्न आहे बघा, MPSC स्टेट सर्व्हिस प्रिलिम्स म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026ला, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026ला सेम पॅटर्नवरती प्रश्न विचारला गेला होता, जो शेकडेवारीवर कंबाईन गट ब आणि गट क ला विचारला जातो. काय म्हटलेले, संगणकाची किंमत पहिल्यांदा 5% वाढवली, नंतर 5% काय केली, कमी केली. जसा आता आपण एक प्रश्न बघितला होता की आयताची जी एक बाजू होती ती 5% वाढवली होती आणि दुसरी बाजू 10% कमी केलेली होती. म्हणजे काय केलंय, एका ठिकाणी वाढवलंय, दुसऱ्या ठिकाणी कमी केलेलं आहे. ओके, तर संगणकाच्या मूळ किमतीमध्ये काय फरक पडेल, योग्य पर्याय निवडा. ओके, एक साधा सिंपल प्रश्न होता मित्रांनो. तिथं फक्त तुम्हाला चौरस दिला होता, आयत दिला होता आणि MPSC आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये फक्त काय दिला, संगणक दिला आणि संगणकाची किंमत दिली तुम्हाला. एकदा किंमत वाढवली आणि एकदा किंमत काय केली, कमी केली. ओके, या पद्धतीने प्रश्न विचारले. मग हा प्रश्न शॉर्ट पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा, तर त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा किती टक्क्याने वाढवली, 5% वाढवली, म्हणून मी इथं लिहितो प्लस 5%. त्याच्यानंतर काय म्हटलं की नंतर 5% कमी केली, म्हणून मी इथं लिहितो -5%. ओके, मग प्लस गुणिले मायनस काय होतं रे मित्रांनो, मायनस होतं. प्लस गुणिले मायनस, बघा ना, प्लस गुणिले मायनस केलं तर तुमचं उत्तर किती येतं, मायनस येतं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि इथं काय करायचं, दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे हा A झाला, हा B झाला. ओके, म्हणून इथं A आणि B म्हणजे 5% गुणिले 5% करा. ओके, छेदामध्ये 100 करायचा. +5% -5% काय झाला, 0 झाला. इथं काय उरलं, मायनस साईन उरलं, वरती उरला 5 5 किती होतात, 25% आणि खाली किती आला, 100. ओके, आणि 25 × 25, 25 × 100 म्हणजेच किती आला, 1/4 -1/4% आणि -1/4 म्हणजे 0.25%. ओके, आणि मायनस साईन काय इंडिकेट करतंय, कमी होणार. मायनस साईन काय इंडिकेट करतं, कमी होणे. कितीने कमी होणार आहे, 0.25%. मग बघा इथं पर्याय बघा, 0.25% कमी होणार. झालं. बघा रे मित्रांनो, सेकंदामध्ये उत्तर निघतंय आपलं. ओके, आणि याच्यासाठीचा पॅटर्न काय आहे, तर बघा लक्षात ठेवायचं आहे की इथं फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, A + B + A × B/100. ओके, आता इथं Aचं जे चिन्ह आहे बघा बरं का, Aचं जे चिन्ह आहे, Bचं जे काही चिन्ह आहे, या चिन्हांचा वापर करून इथं मधलं चिन्ह आपल्याला ठरवायचं आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे की जर प्लस गुणिले प्लस केलं तर काय होतं, प्लसच होतं. मायनस गुणिले मायनस केलं तर प्लसच होतं. प्लस गुणिले मायनस केलं तर मायनस होतं आणि मायनस गुणिले प्लस केलं तर काय होतं, मायनसच होतं. म्हणजे काय, समजा पहिली बाजू वाढवली म्हणून +A घ्या पर्सेंटेजमध्ये, दुसरी बाजू पण वाढवली मग +B% घ्या. ओके, मग प्लस गुणिले प्लस, बघा बरं का, प्लस गुणिले प्लस काय होतो, प्लसच होतो. म्हणून इथं A% गुणिले B% छेदामध्ये किती येणार आहे, 100 येणार आहे. झालं. हा झाला पहिला फॉर्म्युला. जर दोन्ही वाढवलेले असतील तर, जर समजा दोन्ही कमी केल्या म्हणजे एक बाजू A% कमी केली, दुसरी बाजू B% कमी केली, तर मायनस गुणिले मायनस काय होतो, प्लसच होतो. परत A% गुणिले B% छेद किती येणार आहे, 100. हा झाला दुसरा फॉर्म्युला. ओके, जर तुम्हाला म्हटलं की पहिली बाजू वाढवली आहे तर +A% घ्या, दुसरी बाजू कमी केली तर -B% घ्या, प्लस गुणिले मायनस काय होतो, मायनस, आणि A% गुणिले B% छेद 100 हे जसंच्या तसंच असणार आहे. आणि चौथा पॅटर्न याच्यातला की पहिली बाजू कमी केली तर -A% घ्या, दुसरी बाजू वाढवली तर +B% घ्या, मायनस प्लस काय होतो, प्लसच होतो. ओके, सॉरी, मायनस प्लस काय होतो, मायनसच होतो. आणि पुढचं जसं तसं A% गुणिले B% छेद किती येणार आहे, 100. बघा हा पॅटर्न एकच फॉर्म्युला, फक्त तुम्हाला प्लस मायनसचं कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि सेम सगळे प्रश्न काय होत आहेत, सॉल्व्ह होत आहेत. जसा हा राज्यसेवेवर विचारलेला प्रश्न होता, आता हाच प्रश्न बघा काय म्हटलेले, कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2025 4 जानेवारी 2026ला जो पेपर झाला त्याच्यामध्ये बघा, एका आयताचे मोजमाप करताना 5% वाढले. म्हणजे इथं काय घेतलं रे, पहिली व्हॅल्यू +5% घेतली. बरोबर आहे. दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी केले, म्हणजे मायनस किती केला, 10% केला.
म्हणजे हा झाला ए, हा झाला बी. ओके, प्लस गुणिले मायनस काय होतो मायनस. मग ए किती आहे 5% गुणिले बी किती आहे 10%, छेद किती येणार 100. ओके, मग +5 - 10 किती येतात रे मित्रांनो -5% येणार. आणि इथं मायनस किती होणार 50%. ओके, छेद किती येतोय 100. ओके, मग आता मला सांगा 50 × 50 50 × 2 = 100. ओके, म्हणजे इथं -5% आणि इथं -0.5% येणार. आणि म्हणजेच किती येणार -5.5%. म्हणजे बघा -5.5% काय होणार बघा, काय म्हटलेलं आहे त्रुटीची टक्केवारी किती. तर तूट म्हणजे काय मायनस, म्हणजे ऑलरेडी मायनस साईन आलेलं आहे, मायनस किती आलेलं आहे 5.5. म्हणजे पर्याय क्रमांक बी हेच आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे बघा जो प्रश्न राज्यसेवेला आला सेम पॅटर्न, राज्यसेवेला संगणकाची किंमत दिली, इथं कंबाईन गट ब ला तुम्हाला काय दिलं आयत दिला. ओके, आणि सेम प्रश्न बघा, सेम प्रश्न आता कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स 2025 ला घ्या. आता हा 11 जानेवारीला झाला होता हा पेपर. आता याच्यामध्ये चौरसाचं क्षेत्रफळ विचारलं 25% वाढवलं. आणि तुम्हाला माहिती आहे चौरसाची ज्या बाजू असतात, चारही बाजू कशा असतात चौरसाच्या सेम असतात. चौरसाच्या बाजू कशा असतात सेम असतात. म्हणजे एक बाजू 25% वाढवली तर दुसरी बाजू पण किती टक्क्याने वाढेल 25%. म्हणजे इथं तुमचा ए आणि बी दोघं पण किती आहे 25% आहे. बरोबर आहे, आणि वाढवलेली आहे म्हणून दोघं 25 हे करा प्लस घ्या. ओके, आणि प्लस 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 किती होतं प्लसच होतं. 25 × 25 किती होतं 625. 625 छेद किती येणार आहे 100. 25 आणि 25 किती होतात 50% झाले. इथं किती येणार आहे प्लस 625 25 येणार आहे इथं 25 चोक किती होतं 100. आणि याने जर आपण याला 25ने जर आपण याला भाग दिला तर किती होणार आहे 4 × 5 = 20 होतो. 4 × किती होत आहे 24 होतो. 4 × किती होतोय 24 होतोय. ओके, मग आता एवढं तर कळतंय 50 + 6 केलं तर किती होणार आहे मित्रांनो. जाऊ द्या पुढचं पॉईंट मधलं पण उत्तर जाऊ द्या. 50 + 6 किती होत आहे 56% होता. आणि 56%चा इथं एकच ऑप्शन दिसतोय पर्याय क्रमांक सी. म्हणजे बघा पूर्ण प्रश्न सॉल्व न करता सुद्धा एकच पॅटर्नवर प्रश्न दरवर्षी फॉलो केला जात आहे. तो प्रश्न राज्यसेवेला आला, तोच पॅटर्न मध्ये प्रश्न कंबाईन गट ब ला आला, तोच प्रश्न कंबाईन गट क ला आला, आणि तिघही परीक्षा 2025च्याच होत्या. सांगा मला आता, म्हणजे MPSC आयोग एका सेम पॅटर्नने तुम्हाला प्रश्न विचारत आहे. म्हणून सांगतोय तुम्हाला की ही बॅच करणं का गरजेचं आहे तुमच्यासाठी. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारी ही आपली बॅच असणार आहे. काय विचारलं जातं, कसं विचारलं जातं, कसा प्रश्न येतो, कोणत्या एक्झामवर विचारला जाणार, कसा विचारला जाणार, या सगळे प्रश्न आपल्या बॅचमध्ये क्लिअर होतील. ओके, समजलंय तुम्हाला. म्हणून बघा एकच पॅटर्न दरवर्षी त्या पॅटर्नवर प्रश्न विचारला जात आहे. ओके, समजलंय तुम्हाला. त्याच्यानंतर बघा ना अगेन सेम, आता हाच प्रश्न बघा तुम्हाला 2023ला जी तलाठी भरती झाली होती तिला पण सेम पॅटर्नचा क्वेश्चन विचारलेला होता. म्हणजे मी असं नाही आहे की चला बहुत जुन्या पॅटर्नमध्ये हा प्रश्न विचारला जात नव्हता, तर जुन्या पॅटर्नमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला. इथं एका व्यक्तीने बघा 6,75,958 अशा किमतीची 2 घरांची खरेदी केली. ओके, ही किंमत फक्त तुमचं ध्यान विचलित करण्यासाठी आहे, लक्ष विचलित करण्यासाठी आहे. या किमतीचा गणितामध्ये कुठंच वापर होणार नाहीये, कारण की तुम्हाला पॅटर्न समजलेलाच नाहीये. तुम्ही किमतीवर फोकस करत आहात. किमतीवर फोकस करण्याचं रिझनच नाहीये. इथं बघा काय म्हटलेलं आहे की एकीकडे त्याला 16% नफा झाला. नफा झाला म्हणजे हा ए आहे. ए म्हणजे ए ची किंमत किती आहे प्लस आहे. किती टक्के झाला 16%. ओके, पुढे काय म्हटलं दुसरीकडे तोटा झाला. तोटा झाला म्हणजे कमी झाला, म्हणजे इथं -b दिलेला आहे. किती टक्के 16%. बरोबर आहे, म्हणजे पहिला प्लस ए लिहा 16%, दुसरा बी मायनस लिहा 16%. ओके, प्लस मायनस काय होतो मायनस. ओके, 16 × 16 करा, 16 × 16 करा, छेद किती येणार आहे 100 येणार आहे. प्लस 16 मायनस 16 काय झाला कॅन्सल झाला. ओके, 0 झाला. इथं उत्तर येते मायनस, आणि 16चा वर्ग किती होतो 256, छेद किती येणार आहे 100 येणार आहे. आणि टक्केवारी जसं तसं आहे, म्हणजे जिथं किती येणार आहे -2.56%. मायनस साईन म्हणजे काय तोटा, मायनस साईन म्हणजे काय तोटा. किती तोटा होणार आहे 2.56% तोटा होणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे सी येणार आहे. बघा 2.56% काय होणार आहे तोटा होणार आहे. बघा पॅटर्न बदलला का रे मित्रांनो. बरोबर आहे, म्हणजे सेम पॅटर्नचा प्रश्न तुम्हाला नफा तोटामध्ये विचारून टाकला. बरोबर आहे,
म्हणजे एका ठिकाणी संगणक आलं, एका ठिकाणी चौरस आलं, एका ठिकाणी आयत आला आणि एका ठिकाणी आता बघा इथं काय विचारलं गेलेलं आहे, एका घराची किंमत विचारली गेलेली. मला सांगा रे मित्रांनो, मी या पॅटर्नमध्ये कुठे या किमतीचा वापर केला का? 6,75,958 ही जी एवढी मोठी किंमत दिली होती, हिच्याकडे मी बघितलं तरी का? नाही बघितलं. त्याच्यामुळे एक सिंपल लॉजिक आहे मित्रांनो, की काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं, कुठं करायचं, कसं करायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या बॅचमध्ये मिळतील तुम्हाला. ओके, चला जाऊया. मग आता सगळं आम्हाला समजलेलं आहे. ओके, मग आता काही बेसिक तुमच्या साईडचे प्रश्न म्हणजे काय, की तुम्हाला गणिताबाबत कोणकोणती समस्या होते. आता बरेच जण असतील की असे आपल्यामधले बरेच जण असतील की ज्यांना गणित नाव ऐकता बरोबर, कारण की गणित बुद्धिमत्ता नाव ऐकता बरोबर घाम फुटायला लागतो, म्हणजेच गणिताची काय वाटते, भीती वाटते. ओके, मग आपण एक एक प्रॉब्लेम डिस्कस करूया. गणिताची भीती का वाटते ते लक्षात घ्या मित्रांनो. गणिताची भीती याच कारणास्तव वाटते की कारण की या आत्तापर्यंत आपल्याला प्रॉपर मॅथमॅटिक्स कोणी शिकवलेलंच नव्हतं, प्रॉपर रिझनिंग आपल्याला कोणी शिकवलंच नव्हतं. ज्यांनी ज्या याच्या पॅटर्नमध्ये जे फॉलो केलेलं आहे गणित बुद्धिमत्ता, ओके, ते त्यांचं एक तर क्लिअर झालेलं नाही आहे किंवा त्यांचा बेस क्लिअर झालेला नव्हता. बरोबर आहे. त्यामुळे आता आपल्याला काय होतं की गणित पाहताच आपल्याला भीती वाटते, कारण की आपण जे शिकलो आहे ते खूप वेगळं होतं आणि MPSC आयोगाद्वारे एक्झाममध्ये विचारलं जाणार जे गणित आहे ते पूर्णपणे वेगळे आहे. त्याच्यामुळे गणिताला बघितल्या आपल्याला घाम फुटतो, कारण की अशा पॅटर्नचा आपण शेकडेवारी तर केलेलं राहतं, पण शेकडेवारीमध्ये अशा पण प्रश्न विचारला जातो हे आपल्याला पहिल्यांदा कळतं MPSC आयोगाने प्रश्न विचारल्यानंतर. बरोबर आहे. म्हणून काय होतं की मॅथमॅटिक्सची भीती वाटायला लागते, कारण की असा पॅटर्न आपल्याला आजपर्यंत कोणी शिकवलाच नव्हता. बरोबर. म्हणून आयोगाच्या पॅटर्ननुसार शिकवणारी बॅच आपल्याला पाहिजे. ओके, पुढे बघा. असे बरेच जण आहे की ज्यांना मॅथमॅटिक्समध्ये स्कोअर कमी येतो. स्कोअर का कमी येतो? एकतर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट भीती वाटते, किंवा आपण जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये त्या विचारल्या जाणाऱ्या बघा बरं का, आपण जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासामध्ये आपल्याला प्रॉपर सगळेच टॉपिक किंवा सगळेच पॅटर्न शिकवले गेलेले नाही आहेत. म्हणून आपण न शिकलेल्या पॅटर्नवर जर प्रश्न आला तर मग आपली सगळे लाईट लागून जातात आणि मग आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये काय येतो, स्कोअर कमी येतो. स्कोअर कमी येण्याचा आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे. ते रिझन म्हणजे काय आहे की इथं आपल्याला बेसिक कच्चं असतं, आपलं बेसिक मॅथ्स काय असतं, कच्चं असतं. बऱ्याच जणांची बोंब काय असते की सर मला मॅथमॅटिक्स जमतंय, सगळं जमतंय, पण मला मॅथमॅटिक्सला वेळच मिळत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे की दादा तुला फास्ट कॅल्क्युलेशन जमतच नाही आहे. तुला सगळे प्रश्न सॉल्व्ह करता येत आहेत, पण तू एक प्रश्न सॉल्व्ह करायला 5 मिनिटं लावतोय. मग विचार करा मित्रांनो, इथं आपल्याला 1 मिनिटं पण नाही, कंबाईनला फक्त 36 सेकंद मिळत आहेत एक प्रश्न सॉल्व्ह करायला. कंबाईन गट ब आणि गट क मध्ये फक्त आपल्याला 0.36 म्हणजे 36 सेकंदच मिळत आहेत आपल्याला एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला किती सेकंद लागत आहेत? फक्त 36 सेकंद लागत आहेत. आणि 36 सेकंदामध्ये प्रश्न वाचायचा आहे, त्याचं पॅटर्न समजून घ्यायचं, त्याचं लॉजिक समजून घ्यायचं आहे, पॅटर्न समजून घ्यायचं आहे, शॉर्ट ट्रिक आठवायची आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे, बरोबर उत्तर पण काढायचं आहे. आणि एवढं सगळं करण्यासाठी फक्त किती सेकंद आहे? 36 सेकंद आहे. म्हणून मित्रा, तुला फास्ट कॅल्क्युलेशन तुला वाढवावं लागणार आहे. जोपर्यंत तू फास्ट कॅल्क्युलेशन वाढवत नाही, तुला मॅथमॅटिक्समध्ये जास्त मार्क्स मिळणार नाहीत. ओके, आणि मॅथमॅटिक्सचा तुझा वेळ पण तुला कधीच पुरणार नाही. ओके, पुढे बघा. खूप जण मॅथमॅटिक्समध्ये वेगवेगळ्या ट्रिक्सचा वापर करतात. प्रत्येक पॅटर्नला वेगवेगळी ट्रिक. बघा, मी आता तुम्हाला राज्यसेवा ते पार तलाठी भरतीपर्यंतचे सगळे क्वेश्चन दाखवले. सेम पॅटर्न, सेम फॉर्म्युला, सेम ट्रिक तरी चेंज केली का मी? त्यांनी किती वस्तू बदलल्यात बघा. संगणक बदललं, नफा तोटा विचारलं, घर घेतलं, त्याच्यानंतर चौरस घेतला, आयत घेतला. पॅटर्न सेम आहे, ट्रिक बदलली का? नाही बदलली. बरोबर आहे. म्हणून तुम्ही काय करतात माहिती आहे का? प्रत्येक पॅटर्नसाठी वेगवेगळी ट्रिक फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. तसं करू नका. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? युनिव्हर्सल ट्रिक्स शिकाव्या लागतील. काय करावं लागेल तुम्हाला? युनिव्हर्सल ट्रिक शिका ना तुम्ही. एकच पॅटर्न, एकच एक्झाम, एकच ट्रिक, सगळे एक्झाम काय होतील? सॉल्व्ह होतील. ओके, पुढे बघा. किती जणांना ट्रिक्स वेळेवर आठवत नाही? का आठवत नाही? बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? सर आम्हाला सगळं जमतंय, बरोबर आहे, पण ऐन टायमाला आम्हाला ती ट्रिक्सच आठवत नाही. अरे मित्रा, मग तू काय करतोस असतो? रेल्वेचा एक्झाम सॉल्व्ह करायला घेतला की रेल्वेच्या एक्झाममध्ये वेगवेगळ्या पॅटर्ननुसार वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, बरोबर, आणि त्या सगळ्यांची खिचडी होऊन जाते, कारण की तू युनिव्हर्सल ट्रिक्स वापरत नाही. आणि युनिव्हर्सल ट्रिक्स वापरत नाही त्यामुळे तुझे काय होतं की प्रत्येक पॅटर्नसाठी तू वेगवेगळ्या ट्रिक्स लक्षात ठेवलेल्या राहतात. आणि जेव्हा तू परीक्षेला जातो, प्रश्न सॉल्व्ह करायला घेतो की सगळ्या ट्रिक्स तुला एकदम आठवायला लागतात.
ओके, आणि सगळ्या ट्रिक्स एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातात. म्हणून नेमकी कोणती ट्रिक्स कोणत्या प्रश्नासाठी होत्या हेच तू विसरून जातो. बरोबर आहे, आणि तुला प्रश्न सॉल्व्ह करता येत नाहीत. बरोबर आहे. ह्याच बघा बरं का, मला नाही वाटत या व्यतिरिक्त काही आणखी वेगळ्या मॅथमॅटिक्सच्या काही लोकांच्या तुमच्या समस्या असू शकतात. बरोबर आहे. एवढ्या समस्या आपल्या तुमच्यासाठी असतात, तुमच्या एंडनी असतात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की यापैकी एकही प्रॉब्लेम, यापैकी या मी जवळपास इथे किती प्रॉब्लेम घेतलेले, 5 प्रॉब्लेम घेतलेले, या 5 प्रॉब्लेमपैकी एकही प्रॉब्लेम जर तुमचा असेल तर ही बॅच खास तुमच्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे, की ज्यामध्ये तुमचं पूर्णपणे शून्यापासून ते 100 पर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी माझी. ओके, पुढे बघा. पुढची महत्त्वाची गोष्ट, मग विद्यार्थी काय काय चुका करतात मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. सर्वात महत्त्वाची गोष्ट, बेसिक कमजोर असतं. ओके, कन्सेप्ट प्रॉपर समजून घेत नाही. बघा, बेसिक कमजोर असलं की कन्सेप्ट समजत नाही, कन्सेप्ट समजत नाही, त्याच्यात आणखी एक मोठी घोडचूक काय करून जातात की प्रॅक्टिस करत नाही. त्यांना असं वाटतं की इतिहास वाचून घेतला, जसं इतिहास वाचून घेतला लक्षात राहून जातो, तसं गणित बुद्धिमत्तेचे प्रॉब्लेम्स वाचून जाऊ. अरे प्रॉब्लेम्स मित्रा, प्रॉब्लेम तिथंच क्रिएट होतो. गणित बुद्धिमत्तेचे प्रॉब्लेम वाचून चालत नाही, ते सॉल्व्ह करून बघावे लागतात. म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, तुम्ही गणिताला पण वाचण्याचा प्रयत्न करता. गणित वाचण्याचा विषय नाही, प्रॅक्टिस करण्याचा विषय आहे. ओके, आणि पुढचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही प्रत्येक गोष्टीला शॉर्टकट बघण्याचा प्रयत्न करतात. अरे मित्रा, प्रत्येक प्रॉब्लेमसाठी जर तू शॉर्टकट शोधायला लागला तर इतके शॉर्टकट तयार होऊन जातील, इतके शॉर्टकट तयार होऊन जातील की तूच त्या शॉर्टकटच्या रस्त्याने जाण्याचा मार्ग करताना तूच 10 वेळा गोंधळशील. बरोबर आहे. त्याच्यामुळे थोडक्याच महत्त्वाच्या चॅप्टर्समध्ये युनिव्हर्सल ट्रिक्सचा वापर करा. म्हणजे शॉर्टकट वापरा, तुम्ही वापरू नका असं मी म्हणतच नाहीये, पण कुठं वापरायचा, कधी वापरायचा, कसा वापरायचा, ओके, कोणत्या पॅटर्नसाठी शॉर्टकट वापरायचा, या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला वेळेवर समजल्या पाहिजे. ओके, या चुका विद्यार्थी करतात. मग या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, तर सर्वात पहिले आपल्याला बेसिक स्ट्रॉंग करावं लागेल. ओके, बेसिक स्ट्रॉंग करा. ओके, बेसिक स्ट्रॉंगसाठी मी तर तुम्हाला बोललो, तुम्ही जर आपली 1000 रुपयाची बॅच परचेस केली, ही आपली जी बॅच असणार आहे, या बॅचची फीज किती असणार आहे, 1000 रुपये असणार आहे. आणि या 1000 रुपयाच्या बॅचवर मी तुम्हाला 1000ची दुसरी बॅच पण फ्री देतोय. म्हणजे एकाच वेळी तुम्हाला 1000 मध्ये तुम्हाला 3 बॅच देत आहे मी. 1000 रुपयांमध्ये मी तुम्हाला किती बॅच देत आहे, 3 बॅच देत आहे, ज्याच्यामध्ये तुमचं बेसिक पण क्लिअर होईल, ॲडव्हान्स लेवलचा मॅथमॅटिक्स आपल्या बॅचमधून क्लिअर होईल, आणि PYQ बॅच पण तुम्हाला मिळून जाणार. ओके, पुढे बघा. इथं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी तुम्हाला करून घेतली जाणार आहे, इथं डेली प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. मी तुम्हाला बोललो, इथं प्रत्येक चॅप्टरवरती किमान 100 प्रश्न तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेतले जाणार आहे. ओके, म्हणजे नुसतं इथं शिकवण्यावर भर दिला जात नसून तर तुमच्याकडनं मॅक्सिमम प्रॅक्टिस करून घेणं, PYQ सॉल्व्ह करून घेण्यावर सुद्धा इथं भर दिला जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सल ट्रिक्सद्वारे तुम्हाला स्मार्ट कॅल्क्युलेशन कसं करता येणार हे सुद्धा इथं शिकवलं जाणार आहे, आणि हाय स्कोर कसा आणता येणार आहे. ओके, मॅक्सिमम स्कोर कसा आणता येणार आहे यावर तुमचं काय केलं जाणार आहे, लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. त्यामुळे साधं सिंपल लॉजिक आहे की या चुका तुमच्या बाबतीमध्ये घडतात बघा, या चुका तुमच्या बाजूमधून घडतात, आणि या चुका ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला हा ॲप्रोच काय करावा लागणार आहे, फॉलो करावा लागणार आहे. आणि हा ॲप्रोच फॉलो करताना पहिले बेसिक क्लिअर करा. ओके, कन्सेप्ट क्लिअर होतील, बेसिक क्लिअर झालं तर कन्सेप्ट क्लिअर होतात, कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर डेली प्रॅक्टिस करा. डेली प्रॅक्टिस केल्यानंतरच शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला समजतील. शॉर्ट ट्रिक कशी तयार होते, तुम्ही स्वतः शॉर्ट ट्रिक तयार करू शकतात. ओके, आणि जर तुम्हाला शॉर्ट ट्रिक कशा तयार करायचा हे जर समजायला लागलं तर समजून घ्यायचं तुम्ही योग्य मार्गाने चालत आहात, आणि तुम्हाला आता मॅथ्स आणि रिझनिंग एकदम इझी झालेलं आहे. ओके, पुढे बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मग आता तलाठी भरती 2026 मध्ये तुम्हाला बोललो मी की 20 प्रश्न हे गणित बुद्धिमत्तेवर विचारले जातील. किती प्रश्न विचारले जातील, गणित बुद्धिमत्तेवर 20 प्रश्न विचारले जातील. ओके, आणि या 20 प्रश्न म्हणजे 20 मार्क्स आहेत. बरोबर आहे, आणि या 20 मार्क्स तुमचं काय ठरवू शकतात, भवितव्य ठरवू शकतात. ओके, मग तिथं तुम्हाला काय करायचं आहे, मॅथ्स आणि रिझनिंगची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केलेली असल्यास तुम्हाला काय समजतं बघा बरं का. जर तुम्ही गणित बुद्धिमत्तेची मॅक्सिमम प्रॅक्टिस केलेली असेल, कन्सेप्ट क्लिअर असतील, तुमचे मॅक्सिमम प्रॅक्टिस असेल, ओके, तर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं लॉजिक पटकन समजतं. लॉजिक समजले की तुम्हाला शॉर्ट ट्रिक लगेच समजते. शॉर्ट ट्रिक समजली की तुमचं कॅल्क्युलेशन करण्याचा स्पीड वाढून जातो, आणि कॅल्क्युलेशन करण्याचा स्पीड वाढला की तुमची ॲक्युरेसी मेंटेन होते, आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळतात, आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळून जातात. म्हणूनच तुमचं पोस्टमध्ये काय होतं, सिलेक्शन होत असतं. ओके, तुम्हाला चांगल्या पोस्ट मिळत असतात. आणि मी तुम्हाला बोललो की ही जी तलाठी भरतीची ही जी आपली मॅथ्स आणि रिझनिंगची बॅच आहे, ही फक्त बॅच नाही आहे, हा तुमचा सिलेक्शन कोड आहे. ओके, म्हणून लक्षात ठेवायचं की बॅच Z2H बघा बरं का, बॅच Z2H ही फक्त बॅच नाही आहे, हा तुमचा सिलेक्शन कोड सुद्धा ठरू शकतो.
बरोबर आहे. मग बघा इथं विद्यार्थी आणखी काय काय चुका करतात, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ट्रिक म्हणजे जादू नाही आहे. सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ट्रिक म्हणजे जादू नाही आहे. तर ती गणितामध्ये बघा बरं का, ट्रिक म्हणजे काय आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की एखादा प्रश्न अगदी कमी कालावधीमध्ये कसा सॉल्व करता येऊ शकतो, बरोबर आहे, याची ती पद्धत असते. बरोबर आहे. म्हणजे शॉर्ट ट्रिक काही जादू वगैरे नाही आहे. शॉर्ट ट्रिक ही सुद्धा एक पद्धत आहे की ज्या पद्धतीचा वापर करून आपण कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रश्न काय करू शकतो, लवकरात लवकर सॉल्व करू शकतो. ओके. मग विद्यार्थी काय काय चुका करतात, तर सगळ्यात महत्त्वाची चूक विद्यार्थी काय करतात, ट्रिक्स पाठ करतात. तर ट्रिक्स पाठ करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ट्रिक्स पाठ करू नका. ओके. फॉर्म्युला पाठ करतात तर तेही करू नका. फॉर्म्युला कसा तयार होतो हे समजून घ्या. ओके. आणि उत्तर काही तर महाशय एकदम खतरनाक असतात, तर ते काय करत असतात, उत्तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर असं बिलकुल करू नका मित्रांनो. ओके. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय करायचं आहे बॅचमध्ये, तर एखाद्या प्रश्नाचा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. प्रत्येक प्रश्नाचे कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर झालं की तुम्हाला लॉजिक समजून घ्या. लॉजिक समजून घेतलं की पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करा. ओके. की या प्रश्नामध्ये काय पॅटर्न आहे नेमका, आणि या पॅटर्ननुसार प्रश्न आला तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करू शकतो आपण अगदी कमी कालावधीमध्ये, तो पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करा आणि ट्रिक्स स्वतः तयार करा. कारण की जर बघा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल, तुम्हाला लॉजिक समजत असेल, ओके, तुम्हाला पॅटर्न समजला असेल, तर ट्रिक्स तुम्ही स्वतः तयार करू शकतात मित्रांनो. तुम्हाला कोणीही ट्रिक्स देण्याची गरज राहणार नाही आहे. ओके. समजलंय तुम्हाला. पुढे बघा. मग आता बरेच जण म्हणतील की सर मग आमचं बेसिक काय आहे, कच्चं आहे. मग बेसिक कच्चं आहे तर त्याला पक्क कसं करणार, तर बेसिक मजबूत करण्यासाठी तुम्हाला 3-4 गोष्टी कराव्या लागतील. 1 ते 20 पर्यंतचे पाढे पाठ करून टाका. यस, पाढे पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवायचा असेल तर तुम्हाला पाढे पाठ करावे लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट की 1 ते 30 पर्यंतचे तुम्हाला वर्ग पाठ करावे लागतील, वर्गसंख्या पाठ करावे लागतील. 1 ते 20 पर्यंतचे तुम्हाला घनसंख्या पाठ करावे लागतील. 1 ते 20 चे घन तुम्हाला पाठ करावे लागतील. वर्गसंख्या 1 ते 30, ओके, किंवा 1 ते 25 केलं तरी चालतं. 1 ते 25 पर्यंतचेच वर्ग करा. ओके. 1 ते 25 पर्यंतच्या वर्गसंख्या, 1 ते 20 पर्यंतच्या घनसंख्या. त्याच्यानंतर बोडोमॉस रूल समजून घ्या. ओके. की बी म्हणजे ब्रॅकेट असतं, ऑफ म्हणजे चाचीचे असतं, डी म्हणजे डिव्हिजन असतं, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं, ए म्हणजे ॲडिशन असते, आणि एस म्हणजे काय असतं, सबट्रॅक्शन असते. म्हणजे सर्वात पहिले ब्रॅकेट सॉल्व करा. त्याच्यानंतर चाचीचे असेल तर त्याच्याऐवजी गुणाकाराचं चिन्ह घ्या. ओके. त्याच्यानंतर भागाकार करा, गुणाकार करा, बेरीज करा आणि वजाबाकी सगळ्यात शेवटी करायची. ओके. हे 3 महत्त्वाच्या बेसिक गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. त्याच्यानंतर संख्या आणि संख्यांचे प्रकार व्यवस्थित समजून घ्या. ओके. समसंख्या काय असतं, विषम संख्या काय असतात, मूळ संख्या काय असतात, नैसर्गिक संख्या काय असतात, पूर्णांक संख्या काय असतात, अपूर्णांक संख्या काय असतात, परिमेय, अपरिमेय, वास्तविक, अवास्तविक संख्या काय असतात, हे समजून घ्या थोडंसं. ओके. त्रिकोणी संख्या काय असतात, पंचकोनी संख्या काय असतात, षटकोनी संख्या काय असतात. ओके. हे पॅटर्न समजून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या. कन्सेप्ट क्लिअर केली की मी तुम्हाला बोललो की लॉजिक समजून घ्या. लॉजिक समजलं की पॅटर्न समजायला सोपं जातं. पॅटर्न समजला की ट्रिक तयार करता येतात, आणि ट्रिक्स तयार झाल्यात की मग मॅक्सिमम प्रॅक्टिस करण्यावर भर द्या, आणि तुमचं बेसिक काय होऊन जाणार, क्लिअर होऊन जाणार. आणि दररोज थोडा थोडा सराव हा भविष्यामध्ये आपलं एक मोठं यश गाठण्यामध्ये आपल्याला चांगली साथ देऊ शकतो. ओके. हे बेसिक मजबूत करण्यासाठी तुम्हाला सगळं करावं लागणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे, गणिताच्या चिन्हांचे नियम लक्षात ठेवा. ओके. की प्लस गुणिले प्लस काय होतं, मायनस गुणिले मायनस काय होतं, प्लस गुणिले मायनस काय होतं, मायनस गुणिले मायनस काय होतं. ओके. प्लस डिव्हिजन, प्लसला प्लसने डिवाइड केलं तर काय होतं, मायनसला मायनसने डिवाइड केलं तर काय होतं, प्लसला मायनसने डिवाइड केलं तर काय होतं, मायनसला प्लसने डिवाइड केलं तर काय होतं. ओके. हे तुम्हाला समजलं पाहिजे. चिन्हाचे नियम आपल्याला समजले पाहिजे. अपूर्णांकांची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, अपूर्णांकांचा भागाकार, अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. ओके. हे बेसिक आहे सगळं. ओके. हे बेसिक ज्याला समजलं त्याचे कॅल्क्युलेशन कसे होतील, अगदी फास्ट पद्धतीने होतील. ओके. पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी रूल्स तुम्हाला करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये किमान तुम्हाला 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15,
त्याच्यानंतर मग 33 झालं, 44 झालं, 56 झालं, 72 झालं, 99 झाला, 88 झाला. यांच्या ज्या काही कसोट्या आहेत या कसोट्यासुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे, येणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स करतात तेव्हा मोठे मोठे कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला या विभाज्यतेच्या कसोट्या कामात येणार आहे, जेणेकरून आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन करता येणार. हे सगळे जे बेसिक असतात मित्रांनो, सगळे लक्षात घ्या की हे सगळे जे बेसिक आहे ते फक्त तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट करण्यामध्ये तुम्हाला मदत करत असतं. ओके, आणि आपल्याला तेच तर करायचं आहे की गणित बुद्धिमत्तेला आपल्याला वेळच पुरत नाही ना. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे की आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट करता येत नाही. कॅल्क्युलेशन फास्ट करायचे असेल तर तुम्हाला बेसिक करावंच लागणार आहे. ओके, पुढे बघा, समजलं हे तुम्हाला की जसं फॉर एक्झाम्पल बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे की 3 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे. काय आहे? 3 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे. ओके, आता पोरांना सगळ्यांना माहिती आहे 3 ने भाग जाणारी संख्येची ट्रिक काय आहे. तर तुम्ही काय करणार, 3 + 7 + 2 + 4 + 1 करणार. याची बेरीज करणार, तुम्ही दिलेल्या संख्यांची बेरीज करणार. किती होते बघा, पहिला ऑप्शन जर घेतला आपण ए. ओके, 3 आणि 7 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 किती होतो 15, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 4 16, सॉरी 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 4 16, 16 आणि 1 किती होतो 17. ओके, किती होतो 17 होतो. आणि 17 3च्या पाड्यामध्ये तर काही 17 येत नाही. एवढं करायचं कशाला आहे मित्रा. बघा, मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवतो. हा 3 आहे, 7 आहे, 4 आहे, सॉरी 2 आहे, एकच मिनटं. ओके, बघा काय दिलेलं आहे, 2 4 1, 2 4 1. ओके, इथं दुसरा ऑप्शन घेतो, 5 7 1 9 2 2. इथं तिसरा ऑप्शन घेतो, सी 7 8 4 3. ओके, आणि चौथा ऑप्शन घेतो डी, 6 4 2 3 6. ओके, आता 3ची कसोटी चेक करायची ना आपल्याला. ओके, तर मग काय करायचं आहे की ज्या ज्या अंकांची बेरीज, बघा बरं का, ज्या ज्या अंकांची बेरीज 3 6 आणि 9 होते, ज्या ज्या अंकांची बेरीज 3 6 9 होते, ओके, ते सगळे अंक काय करून टाका, डिलीट करून टाका. ओके, जसं इथं 3 आहे बघा. ओके, 3 डिलीट झाला, 2 आणि 1 किती होतो 3 होतो. मग आता 7 आणि 4ची बेरीज करा 11, 11ला 3 ने भाग जातो का नाही जात, म्हणून पर्याय येणार नाही. ओके, 5 आणि 1 6 होतो, झालं. हा 9 कॅन्सल झाला, 7 आणि 2 9 कॅन्सल झाला, उरला किती 2, 2ला 3 ने भाग जाईल का नाही जाणार, म्हणून तो बी कॅन्सल झाला. ओके, पुढे बघा, हा 3 कॅन्सल झाला. ओके, 8 आणि 4 12 होतं, 12 आणि 7 किती होतात बघा, 7 आणि 8 15 होतो, 15ला 3 ने भाग जातो म्हणून ते कट होऊन गेला, उरला किती 4, 4ला भाग जात नाही म्हणून तो कॅन्सल झाला. ओके, मग इथं बघा, हा 6 गेला, हा 6 गेला. ओके, इथं 3 गेला, आणि हा 4 आणि 2 किती होतं 6, म्हणजे याच्यातले सगळे अंक कट झाले. याचा अर्थ डी हा असा ऑप्शन आहे की ज्याला 3 ने पूर्णपणे काय जातो, भाग जातो. देऊन बघा तुम्ही, 64 2 3 4. ओके, याला 3 ने भाग द्या, 3 1 3, 3 2 6. ओके, परत 3 1 3, उरला 1, 3 चौक 12, बरोबर आहे, गेला संपला. 3 1 3, सॉरी 6 आहे इथं शेवटी. ओके, 3 1 3 आणि 3 2 किती येतो 6, गेला, पूर्ण भाग गेला. म्हणजे एक साधं सिंपल लॉजिक आहे की एवढी बेरीज करण्याची काहीच गरज नाही मित्रांनो, बेरीज करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने सुद्धा हा प्रश्न काय करू शकतात, सॉल्व्ह करू शकतात. ओके, चला, मग आता इथं पुढं काय महत्त्वाची गोष्ट काय आहे की बघा, जर तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये जास्तीत जास्त स्कोअर करायचा असेल, ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सर्वात पहिले मॅथमॅटिक्सची भीती जी काही आहे ती मनातून काढून टाका. आणि ती भीती त्याच वेळी निघेल की जेव्हा तुमचं बेसिक क्लिअर झालेलं असेल, तुम्हाला शॉर्ट ट्रिक स्वतः तयार करता येत असतील आणि तुम्ही मॅक्सिमम प्रॅक्टिस केलेली असेल, तेव्हा तुमची मॅथमॅटिक्समधली भीती निघून जाणार. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या, शॉर्ट ट्रिक शिकून घ्या, रोज प्रॅक्टिस करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हे 5 जर टॉपिक तुम्ही फॉलो केले तर निश्चितपणे तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करता येऊ शकतो. ओके, आणि आजचा लेक्चरचा लास्ट पार्ट तो म्हणजे काय आहे की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की 0 to Hero हा फक्त बॅच कोड नाही आहे, हा तुमचा सिलेक्शनचा कोड आहे. ओके, म्हणून
जो विद्यार्थी बॅच Z2H करेल त्याला हमखास मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगमध्ये 15+ प्रश्न सॉल्व करता येणार म्हणजे येणारच. ओके, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी क्लिअर ठेवा, ट्रिक्सचा वापर करा, प्रॅक्टिस करा, कन्सिस्टन्सी मेंटेन करा आणि सिलेक्शन मिळवा. ओके, सिंपल आहे. म्हणून बघा, आज शून्यापासून सुरुवात केली तरी चालेल, थांबायचं नाही आपल्याला. ओके, आणि दररोज 1% प्रगती करत 100 दिवसामध्ये आपली 100% प्रगती होते. ओके, परंतु इथं थोडासा आपल्याला स्पीड वाढवावा लागणार आहे, कारण की आपल्या हातामध्ये इनमिन किती दिवस आहे, 60 दिवस आहे. आणि या 60 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण सगळ्या सब्जेक्टची तयारी करायची आहे. म्हणून इथं थोडासा स्पीड आपल्याला 1%च्या ऐवजी दररोज 2% अभ्यास करावा लागणार आहे. तेव्हा 60 दिवसांमध्ये 120% आपला स्टडी होणार आहे. ओके, चलो, एवढं सगळं होतं आपल्या मॅथमॅटिक्सच्या या बॅचबद्दल आणि या कंटेंटबद्दल. ओके, भेटूया उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला दररोज एक विषय सांगणार आहे. ओके, आज तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग सांगितलं, मॅथ्स आणि रिझनिंगचे बॅच चालू होणार आहे. ओके, चालू झालेलीच आहे आजपासून, असं कन्सिडर करून घ्या. ओके, आणि दररोज आपण वेगवेगळ्या विषयांमध्ये कसा अभ्यास केला पाहिजे ते सुद्धा आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. तत्पूर्वी थांबूया. खूप खूप धन्यवाद. बाय बाय मित्रांनो.